नमस्कार. आज मुख्य आपला विषय जो आहे, तो समतोल साधायचा कसा आयुष्यामध्ये आणि त्याची गरज असते का? कारण समतोल न साधणारी बरीच यशस्वी माणसं आपण आपल्या आजूबाजूला बघत असतो. तर अशा परिस्थितीत समतोलाची गरज आहे का आयुष्यामध्ये आणि त्याचं महत्त्व काय? आणि त्यातला एक महत्त्वाचा समतोल ज्याच्याबद्दल मी बोलणार आहे, तो म्हणजे आपलं काम, ज्याला आपण लाईव्हलीहूड असं म्हणतो, आणि आपलं आयुष्य, ज्याला मी लाईव्हलीनेस असं म्हणतो. आणि या 2 गोष्टींची फोड आणि त्याच्याबद्दलचे माझे अनुभव याबद्दल मी बोलणार आहे. मी या विषयातला ऑथॉरिटी आहे का नाही याच्यासाठी तुम्हाला थोडी दीनानाथची स्टोरी माहिती पाहिजे. म्हणजे दीनानाथ रुग्णालय सुरू करण्यासाठी मला कुठलीच पार्श्वभूमी नव्हती व्यवस्थापनाची किंवा रुग्णालय चालवण्याची अशी काही भयंकर नव्हती. परंतु जगभरात आणि भारतभरात अनेक रुग्णालयात काम केल्यावर तिथल्या अनेक बदमाशा, चुका आणि भामटेगिरी माझ्या लक्षात आल्यामुळं माझ्या असं लक्षात आलं की आपण ह्याच्यावर मात करणारं रुग्णालय काढू शकतो. म्हणजे थोडक्यात ज्यांना प्रॉब्लेम समजतात तेच सोल्युशन काढू शकतात. तसे माझ्या आयुष्यात जे काही मी स्वनिर्मित प्रॉब्लेम्स केलेले आहेत आणि त्याच्यावर मी जी सोल्युशन्स काढलेली आहेत, ती मी तुमच्याबरोबर आत्ता संवादामध्ये साधणार आहे. हा माझा तुम्हाला सल्ला नाही आहे की तुम्ही असं करा किंवा असं केलं पाहिजे म्हणून. मी काय केलं असं मी प्रथम वचनी बोलणार आहे. त्याच्यामध्ये मी शहाणा नसून मी एक चुका करणारा माणूस होतो असं गृहीत धरून त्याच्याकडे बघा. आणि त्या चुकांच्यावर मात करण्यासाठी मी जे काही प्रयत्न केले आणि त्याचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व आणि थोडं त्याच्यातलं तत्त्वज्ञान, अशा गोष्टी आज आपण बघूयात. आता सगळ्यात ह्याची सुरुवात जी होते की आयुष्यामध्ये प्रायोरिटीज किंवा ऑब्जेक्टिव्ज काय असतात, म्हणजे आपण कशासाठी आयुष्यामध्ये काम करतो, गाणं गातो, खेळायला जातो, रिसॉर्टला जातो, प्रवास करतो, त्या सगळ्याच्या मागे उद्दिष्ट असतात आणि ती उद्दिष्ट आपण कधीच मांडत नाही. माझ्या आयुष्यामध्ये माझ्या शिक्षकांनी, माझ्या मेडिकलमधल्या कलिग्सनी किंवा कुठल्याही आजपर्यंत मला माहिती असलेल्या माणसांनी त्याच्या किंवा माझ्या आयुष्यातली उद्दिष्ट मांडून त्याचं महत्त्वाची चर्चा मी तरी कधी पाहिली नाही. तुम्ही पाहिलं असेल तर चांगलं आहे. तर न बोलता उद्दिष्टांचा प्रवास असं माणसाचं आयुष्य आहे. त्याच्यासंबंधी बोलायचं नाही, कारण ते अध्याहृत आहे असं आपण समजतो. म्हणजे पैशासंबंधी बोलायचं नाही, पण पैशासंबंधी प्रयत्न मात्र मरस्तावर करायचे. पण असं बोलायचं नाही की आपल्या आयुष्यामध्ये पैशाची गरज काय आहे. तर सगळ्यात खूप लोकांना, बहुसंख्य काम करणाऱ्या लोकांना मूळ त्याचा मुद्दा काम करण्याचा हा पैसे मिळवणे, पोटपाणी चालवणे, संसार चालवणे हा असतो. काही जणांना त्याच्याही पुढं जाऊन जास्ती पैसे मिळवणे, मर्सिडीज असणे, बंगला मोठा असणे, परदेशामध्ये घर असणे, म्हणजे पैशाचे वेगवेगळे स्तर आहेत. पण हा एक महत्त्वाचा उद्देश लोकांच्या मनात असतो. दुसरा महत्त्वाचा उद्देश असतो की पैसा ठीक आहे, पण यशस्वीता पाहिजे. म्हणजे भेळेची गाडी चालवून किंवा वडापाव विकून यशस्वी झाला तर त्याला आपण भारतीय माणूस यशस्वी म्हणत नाही. खरं तर माझ्या दृष्टीने तो एका डॉक्टर एवढाच चांगला आहे. पण आपल्याला यशस्वीतेसाठी एक प्रकारचा मापदंड लागतो की हे फार भारी पॉलिटिशियन आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, अकाउंटंट आहेत, असं म्हटलं की आपल्याला वाटतं की आपण यशस्वी गृहस्थ आहोत म्हणून. तर ते यशस्वीतेसाठी लोकांची पावती यशस्वीतेची ही माणसाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्याच्यामागे लोक लागतात. घर चांगलं असावं आणि आपलं घर सबळ असावं, समृद्ध असावं, खेळतं चालतं बोलतं असावं, ह्यासाठी लोक खूप प्रयत्न करतात. अचिव्हमेंट म्हणजे विशेषतः शास्त्रीय कामाला जे लोक जातात किंवा आर्ट्स फिल्म याच्यामध्ये जे लोक असतात, तो एखाद्या चांगल्या लेखकाला त्याच्या पुस्तकाला बुकर अवॉर्ड मिळालं, नोबेल प्राईज मिळालं की त्याच्या दृष्टीने त्याच्या कामाची पावती मिळाली. तसंच शास्त्रज्ञालाही अशाच प्रकारे अचिव्हमेंट ओरिएंटेड असतो तो. म्हणजे त्याला नुसतं यशस्वी सायंटिस्ट असं नाही चालत, त्याचं अचिव्हमेंट जगाने दखल घ्यावी असा सायंटिस्ट त्याला व्हायचं असतं. खेळ खेळणाऱ्या लोकांमध्ये खेळामधल्या अचिव्हमेंट्स असतील किंवा ज्यांना लहानपणापासून खेळ आवडतात आणि नाईलाजानी दुसऱ्या मार्गाला लागलेले आहेत, त्या लोकांचं सुद्धा त्या खेळावर मन जडून राहतं. त्यांच्यामध्ये तो एक संघर्ष कायम, खेळाला किती महत्त्व द्यावं आयुष्यामध्ये. रिक्रिएशन म्हणजे कला, शास्त्र, विनोद, साहित्य, रिलॅक्सेशन, ह्या गोष्टींना आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्व द्यायचं यासाठी लोक काम करतात. आणि ही सगळ्या गोष्टींची सरमिसळ प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आहे. ह्यात आहे आणि नाही असा कोणीच नाही आहे. फक्त 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर हा प्रॉब्लेम आहे. आणि तो 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबरचा सरमिसळ किंवा त्यात झालेल्या चुका म्हणजे आजचा आपला विषय आहे की आपण कशाला महत्त्व देतो आणि कशाला महत्त्व देत नाही, आणि आपली चूक कुठे होते किंवा माझी कुठे झाली, अशा विषयाकडे आपण जाऊया. त्यामुळे आपण आयुष्याच्या सुरुवातीला निघतो. या विषयावर कधीच स्पष्ट कोणी बोललेलं नसतं की आपल्या आयुष्यामध्ये या वेगवेगळ्या गोष्टींचं स्थान काय आहे आणि महत्त्व कुठे आहे. त्यामुळे आपण त्या मेजमध्ये आत गेल्यानंतर कुठल्या बाजूनी बाहेर पडू हे काळ ठरवतो.
आणि हे ठरवण्याची जागा कुठेतरी मध्यभागी तुम्हाला एक चौकोन दिसत असेल तर त्याला मी वय वर्ष 50 असं म्हणतो. म्हणजे जानस म्हणून जानेवारीचा जो देव आहे ग्रीक, तर तो जानस काय करतो तर तो मागच्या वर्षाकडे बघतो आणि पुढच्या वर्षाकडे बघतो. तसं आपल्याला वय वर्ष 50च्या आसपास आलं की मागचं आयुष्य आणि पुढचं आयुष्य दिसायला लागतं. त्याच्या पूर्वी आणि त्याच्यानंतर हे घडल्याचं मी पाहिलेलं नाही. ह्या वयात 50 ते 60मध्ये माणूस मॅक्सिमम मागचा आणि पुढचा विचार करतो. त्या ठिकाणी उभं राहून तुम्हाला साधारण हा जो काही खेळ मांडला आहे आपण आपल्या आयुष्याचा, प्रत्येकजण आपल्या आयुष्याचा एक खेळ मांडतो, त्याची गणितं चुकली, बरोबर झाली, चांगली झाली, वाईट झाली, इकडे जायला पाहिजे होतं, हे सगळं लक्षात यायला लागतं. माझी सुरुवात कशी झाली, मी थोडीशी अगदी हिस्ट्री सांगणार आहे, जास्त न हे करता. तर मी तरुण असताना अत्यंत आनंदी माणूस होतो. मी लोकांना आता मी चिडका वाटतो, काहींना रागीट वाटतो, काही जण जास्त कडक आहे म्हणतात, पण तसा मी नव्हतो लहानपणी. मी लहानपणी अत्यंत आनंदी होतो. मी रोज एक पुस्तक वाचायचो. साधारण रात्री 8-9ला मी पुस्तक वाचायला सुरुवात केलं की सकाळी 5-5:30पर्यंत मी वाचायचो. बहुतेक वेळा दुधाची पिशवी मीच घरात घ्यायचो, म्हणजे एवढा वेळ माझं वाचन चालायचं. लायब्ररीमध्ये मी गेल्यानंतर मी आणि लायब्ररीन यांच्यामध्ये ज्ञानविज्ञान म्हणून लायब्ररी होती टिळक रोडला, तर मी आणि लायब्ररीन यांच्यामध्ये कुठलं वाचलं नाही याच्यावर चर्चा व्हायची. त्या लायब्ररीतलं असं कुठलंच पुस्तक नव्हतं की जे मी वाचलेलं नाही आहे. आणि फिक्शन, नॉन फिक्शन, लिटरेचर काय जे मिळेल ते सपाटा लावून वाचायचो मी. असा कुठलाही ऑथर मला जो आवडला त्याचं पुस्तक वाचलं नाही असं मी करायचो नाही. तसंच मला वाचनाएवढी सिनेमाची पण आवड होती. माझ्यामुळंच सिनेमागृह चालतात अशी माझी त्यावेळेला समजूत होती. आणि मला वाटायचं मी जर फर्स्ट डे फर्स्ट शो किंवा थर्ड शोला, मी थर्ड शोला जायचो नॉर्मली, तर फर्स्ट डे थर्ड शोला गेलो नाही तर राहुल सिनेमा बंद पडेल असं मी त्यावेळी म्हणायचो. आणि वर्षाला साधारण 300 ते 350 सिनेमा मी थिएटरमध्ये जाऊन बघत असे. आता तुम्ही घरी कदाचित जास्त बघत असाल, पण त्या काळी असं कुठलीच सोय नसल्याने थिएटरमध्ये जाऊन मी 300-325 सिनेमा बघायचो. खेळाची मला भयंकर आवड होती. शाळेत असताना बहुतेक खेळांमध्ये मी आयदर आघाडीला किंवा कॅप्टन होतो आणि तीच आवड पुढे पण चालू राहिलेली होती. त्यामुळे असे आनंदाचे दिवस चालू असताना माझ्यासमोर रेसिडेन्सी म्हणजे माझं MS करण्याचं काम आलं आणि तिथे माझा मेहताबाईंशी परिचय झाला आणि त्यांनी माझ्या आयुष्याला एक वेगळी दिशा दिली. आमच्या मेहताबाई म्हणजे पारशी होत्या आणि त्या सकाळी 6 ते रात्री 10 काम करायच्या. त्यांनाही आयुष्यामध्ये खूप छंद होते, त्यातल्या कुठल्याही छंदाला त्यांनी 5 मिनिट दिले नाही, ही गोष्ट वेगळी. त्यामुळं त्या सगळे छंद मनातल्या मनात ठेवायच्या आणि सकाळी 6 ते रात्री 10 ऑपरेशन्स करायच्या. आणि ससूनमध्ये काम न करणं अशी परंपरा पद्धत जी होती ती मेहताबाईंनी पूर्ण मोडीत काढली. मेहताबाईंना ऑपरेशन रिफ्यूज करणं चालायचं नाही, इन्स्ट्रुमेंट नसलेलं चालायचं नाही, इन्स्ट्रुमेंट मशिनरी कुठली तरी ससूनला नाही हे चालायचं नाही. आणि त्यांच्या वॉर्डामध्ये सगळ्या भारतभरातनं पेशंट यायचे आणि जमिनीवर फ्लोअर बेडसुद्धा भरलेले असायचे. इंडस्ट्रियलिस्टपासनं ते इंदिरा गांधींचे सेक्रेटरी त्यांच्याकडे ऑपरेशनला ससूनमध्ये आलेले मी पाहिलेले. तर त्याच्यामुळं मला असं झालं की एक माणूस जो अत्यंत आनंदी आहे त्याला त्या मेजमध्ये नेऊन बाईंनी हात धरून सोडून दिला. मग ती बाईंच्या बरोबरची 3-3.5 वर्ष आणि नंतर टाटा मेमोरियलची 4 वर्ष, अशी 7.5 वर्ष मी पण सकाळी 10 ते रात्री 11:30पर्यंत काम केलं. बाईंना 10 वाजता घरी जायची परवानगी होती, मला ती पण नव्हती. त्यामुळे 11:30-12पर्यंत मी काम करायचो. बऱ्याच वेळा जिने वगैरे मी झोपेत दांडा धरून चढायचो. अशी स्थिती ज्यांनी जास्त काम केलं ते सगळ्यांचीच होत असेल. तर ते 7 वर्ष टाटा आणि बाईंचं काढल्यानंतर माझ्यामध्ये असा आमूलाग्र बदल झाला की सगळे आनंदी प्रकार जाऊन फक्त काम, एक काम. आपल्या आयुष्याचं एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे मरस्तावर काम करायचं आणि आपली ओळख ही आपल्या कामानेच सांगितलं जाईल. म्हणजे तेंडुलकरची ओळख बॅटनी, लता मंगेशकरांची ओळख गाण्यानी, तर मेहताबाईंची, केळकरांची ओळख ऑपरेशननी केली जाईल, असं काहीतरी माझ्या डोक्यात ते बसलं. आणि ते काम करण्याची पद्धत मी पुढेही संजीवन आणि दीनानाथ चालूच ठेवली. संजीवनला आम्ही तिथे राहायलाच गेलो. त्यामध्ये आमचं दिवसभराचं सर्जरीचं काम संपल्यानंतर रात्री मी आणि डॉक्टर गिरीश गोडबोले ECG, चेस्ट एक्सरे, पेशंटना बेडशीट वाटणे, मेणबत्त्या देणे, काय वाटेल ती कामं करायचो. म्हणजे त्याच्यामध्ये आपलं आयुष्य वेगळं आहे असं आम्ही विसरूनच गेलो. मी त्यावेळेला संजीवनच्या वरच गच्चीवर राहायचो. तर आमच्या घरी काही लोक पेशंट गेल्यानंतर पेशंटला व्हायला फुलं किंवा हळदी कुंकूसुद्धा मागायला यायचे. म्हणजे आमचं घर हा त्या हॉस्पिटलचा एक भागच झाला होता. आणि माझ्या मुलांना हॉस्पिटलच्या बाहेर राहतात हे पण माहीत नव्हतं. अशी एक माझ्या दृष्टीने त्यावेळेला चांगली परिस्थिती, किंवा कदाचित आज मला मागे वळून बघताना एक आजारी परिस्थिती मी माझ्या आयुष्यामध्ये निर्माण करून घेतली. दीनानाथला आल्यानंतर ते प्रकरण अजून मॅग्निफाय झालं. इथे त्यावेळेस जमीन मिळवायसाठी पुण्याहून मुंबईला जुना एक्सप्रेसवे होता आणि त्या जुन्या एक्सप्रेसवेवर तुमच्यातल्या कोणी प्रवास केला, हायवेज म्हणायचं त्याला, एक्सप्रेसवे नाहीच म्हणायचो. तर त्याच्यावर प्रवास करताना
साधारणपणे 4 तासापासनं ते 13 तासापर्यंतचा प्रवास वन वे मी केलेला आहे. त्याच्यामध्ये मध्ये गाडी सोडून जेवायला वगैरे सुद्धा सनी धाबा म्हणून एक धाबा होता मळवलीच्या जवळ कुठेतरी, तर आम्ही गाडी रस्त्यात लावून जेवून पण यायचो मध्ये. अशा प्रकारचे जॅम्स असायचे आणि आम्ही रात्री जायचो, सकाळी पोचायचो, मग मंत्रालयात दिवसभर काम आणि रात्री परत पुण्याला घरी आणि परत नेक्स्ट डे ऑपरेशन, परत 2 दिवसांनी मुंबईला. असं वेड्यासारखं काम दिवसरात्र करणं हा स्वतःचा स्थायी भाव बऱ्याचशा करिअरिस्टिक लोकांच्या जीवनामध्ये येतो. आणि ते करिअर चांगलं तर आहेच आणि ह्याच्यात काही शंकाच नाही आहे की तुमची ओळख तुम्ही बनवल्याशिवाय जग तुम्हाला काही मानत नाही. आणि प्रत्येक माणूस श्रीमंत वा गरीब ह्या प्रकारच्या वेड्यासारखं काम करण्याच्या फेजमधनं जातोच असं मला वाटतं. मला असं नाही वाटत आहे की हे एक मी डॉक्टर आहे म्हणून माझ्या आयुष्यात आलेलं आहे. प्रत्येक काम करणारा माणूस ज्याला एक्सलन्स अचीव करायचा आहे तो या फेजमधनं कुठे ना कुठेतरी जातो. आणि मग या सगळ्या गोष्टीला धक्का म्हणजे 50ला मी आढावा घेणार होतो, पण त्याच्या आधीच माझं वय 46 46.5 असताना माझा बायपास झाला. माझा बायपास झाला याच्यात धक्का बसण्यासारखं मला काही फार नव्हतं, कारण एवढी ऑपरेशन लोकांची केल्यानंतर आपली थोडी कोणीतरी केले पाहिजेत अशी जबाबदारीच आपल्यावर येते. त्यामुळं मला असं वाटलं की आता आपल्यावर वेळ आली आहे तर आपलं ऑपरेशन तर काहीच व्हायला हरकत नाही. पण मला असा मनात विचार आला की मी शाकाहारी आहे, मी निर्व्यसनी आहे, मी दिवसरात्र काम करतो, मी जाड नाही आहे, तर मग माझा बायपास का झाला, काय चुकलं, काहीतरी चुकलं तर असणार असं मी आपलं मनाने घेतलं. कारण ॲलोपॅथीच्या डायग्नॉसिसमध्ये देअर हॅज टू बी इटिओलॉजी आणि ते कॉझिटिव्ह फॅक्टर सापडल्याशिवाय ॲलोपॅथीचा माणूस स्वस्थ बसत नाही. म्हणून मग मी इटिओलॉजी काय असेल असा विचार करायला सुरुवात केली आणि इतर काही गोष्टी मला सगळ्या सापडल्या नाहीत, पण ही एक गोष्ट खालची मला सापडली की आपल्याकडे आयुष्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो गेली बरीच वर्ष एकांगी झालेला आहे. आणि तो एकांगी दृष्टिकोन आहे तो फक्त वर्क आणि अचिव्हमेंट या दिशेने पूर्णपणे वळलेला आहे. आणि त्यामुळं आयुष्याची लेंथ पण कमी व्हायचा धोका आहे आणि डेप्थ तर गेलेलीच आहे असं माझ्या त्यावेळी अचानक विचार करताना लक्षात आलं की आपल्या आयुष्याची लांबी तर कमी व्हायला म्हणजे कार्डियक डिसीजनी सुरुवातच केलेली आहे, पण आपल्या आयुष्याकडची डेप्थ असते ज्याच्यामध्ये तत्त्वज्ञान आहे, ज्याच्यामध्ये आत्मभान आहे, ज्याच्यामध्ये हॉबीज आहे, ज्याच्यामध्ये कलाशास्त्र आहे, ते ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये नाही आहेत किंवा होत्या त्या आपण आपल्या हातातनं घालवल्या. जो माणूस वर्षाला 200-300 पुस्तकं वाचत होता तो माणूस काहीच वाचत नाही आहे, काहीच खेळत नाही आहे, व्यायाम करतो, काम करतो, व्यायाम करतो, काम करतो असं मला लक्षात आलं. आणि मग माझ्या मनात असा विचार आला की आपल्या मध्ये जे चुकलेलं आहे ते दुरुस्त करण्याचा काय मार्ग आहे. ते दुरुस्त करण्याच्या मार्गामध्ये माझ्या हे तर लक्षात आलं की माझी काहीतरी चूक झालेली आहे आणि मला असं वाटलं की ती चूक अशी आहे की मी आनंदापासून दूर गेलेलो आहे. जे दीनानाथ उभं राहतं आणि संजीवन उभं राहतं, माझे पेशंट बरे होऊन मला पाया पडून तुम्ही देव आहात म्हणतात, जे बरे नाहीत ते 2 टोले द्यायला बघतात, या कुठल्याच गोष्टीतनं खरा आनंद काही माणसाला मिळत नाही. आपण दुःख निवारण हे आनंदाचं कारण होऊ शकत नाही. दुसऱ्याचं काम बरं केलं तरी दुःखच आहे ना. कॅन्सर गेला तरी थोडं दुःख आहेच, कारण तो परत कधी येईल त्याला माहीत नाही. त्याला वाटतं गेला, मलाही वाटतं गेला. नियतीच्या मनात काय आहे त्याला मला माहीत नाही, मला अनुभवाने माहिती आहे की पुढं जाऊनच कळणार आहे म्हणून अशा वेळी आपण दुःख निवारणाला आनंद मानू नये आणि आपलं काम म्हणजेच आपला आनंद ही मनातली समजूत गळून जायला मला मदत झाली. उदाहरण घेऊया की लता मंगेशकरांचं काम म्हणजे गाणं आहे, तर आपल्याला साहजिकच वाटेल की त्यांच्या गाण्यातनंच त्यांना आनंद मिळत असणार, तर तसं नाही आहे. त्या जेव्हा कधी मी त्यांच्याबरोबर कार्यक्रम केले, फिरलो आहे, तर त्या जेव्हा कधी गायला जातात तेव्हा त्या भयंकर नर्वस असतात आणि त्यांच्या हातात कागद दिला तर काही सेकंदात त्या कागदाचा बोळा होतो, कारण त्यांच्या दृष्टीने ते गाणं सर्वोत्तम व्हायला पाहिजे. आणि जो कुणी माणूस टेनिस खेळू दे, क्रिकेट खेळू दे किंवा गाणं करू दे, त्याला ते सर्वोत्तम व्हायला जर हवं असेल तर त्याच्याकरता त्याच्या मनातनं कुठंतरी ते ताण आणि ते निराशा आणि ते दुःख आणि उत्तम व्हायलाच पाहिजे ही या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. म्हणून आपल्याला जर आनंद हवा असेल तर तो प्रोफेशनल वर्कच्या बाहेरच असायला पाहिजे. प्रोफेशनल वर्कमध्ये आनंद असं जो कोणी म्हणतो तो बोलायसाठी बोलतो असं माझं मत आहे. म्हणजे टेनिस प्लेयर हा टेनिस खेळताना आनंदी असतो, मला नाही वाटत. किती भांडतात, रॅकेटी तोडतात. मध्ये एक तुम्ही पाहत असाल टेनिसची फ्रेंच ओपन, तर त्यावेळी त्यांनी एक मिनिटाची व्हिडिओ दाखवली ती की जगातले प्रसिद्ध प्लेयर रॅकेट कशी तोडतात. कुणी त्याच्यावर नाचतं, कुणी त्याच्यावर उडी मारतं, कुणी पडतं त्याच्यावर, पायाने थडथड तोडतं, प्रेक्षकात बिरकावतं. हे काय आनंदाचं लक्षण नाही. म्हणून आपल्याला निसर्ग, कला
खेळणे पण प्रोफेशन म्हणून नाही, आणि आपलं काहीतरी हॉबी किंवा छंद ह्याकडे वळायला पाहिजे. आणि जो कुणी माणूस असा वेड्यासारखा कामाच्या दिशेने धावत सुटला आहे, त्याचं दुसरं चाक हे खालचे 4 गोष्टी आहेत. हे जर दुसरं चाक नसेल तर ती एका चाकावरची गाडी आहे, आणि ती कुठल्या दिशेला जाऊन कुठे आपटेल याचा काही भरोसा नाही, असं माझ्या मनाने घेतलं. हरिवंशराय बच्चन कविता तुम्ही सगळेजण ओळखत असाल, पण मी त्यातल्या काही गोष्टी सांगतो, तुम्हाला कविता माहिती असेल. जिस दिन मेरी चेतना जगी मैंने जाना, मैं खड़ा हुआ हूँ इस दुनिया के मेले में, हर एक यहाँ पर एक भुलावे में भूला, हर एक लगा है अपनी दे ले में, कुछ देर रहा हक्का बक्का भौचक्का सा, आ गया कहाँ क्या करूँ जाऊँ किस जगह. तर हे जे आयुष्यामध्ये कुठेतरी धक्का बसून मला कळलं की मी कुठेतरी विचार करू की अरे मी काय करतोय, मला कुठे जायचं आहे, मी काय हे करायला सुरुवात केली, आणि मला कुठल्या दिशेने जाण्यामध्ये या सगळ्या गोष्टींचं त्याच्यामध्ये काय देणं काय आहे माझं, असा विचार मी करायला लागलो. ही कविता त्या विचारांवरचीच एक कविता आहे. आणि मग मला एकदम असं वाटलं की आपण आपल्या आजूबाजूच्या गोष्टी बघायला विसरलो आहे. हॉस्पिटलचा पेशंटच बघतोय, पण जंगलात जाऊन वाघ बघितला का आपण? तर मी सत्य गोष्ट सांगतो की माझ्या बायपासपूर्वी मी जंगलातला वाघ बघितलेला नव्हता, आणि भारतात राहून वाघ न बघितलेले बरेच दुर्दैवी जीव असतील, मी त्याच्यातलं एक होतो. की वाघ हा फक्त भारत आणि पूर्व आग्नेय एशियामध्येच आहे. वेस्टर्न कंट्रीजमध्ये, आफ्रिकेमध्ये वाघच नाही आहे. आणि अशी दुर्दैवी घटना आपल्या आयुष्यात व्हावी. मी एकदा कान्हाला गेलो होतो, तर तिथं ते टुरिस्ट भांडत होते गाईडशी की हमको जिराफ देखना आहे म्हणून. तर आता आपणच आपल्यावरही दुर्दैवी परिस्थिती आणली की जिराफ कुठं असतो आपल्याला माहीत नाही, आपण आपल्याच इथला वाघ बघितलेला नाही. आपल्याला सिंह, एशियाटिक लायन हा वेगळा आहे, आफ्रिकन लायन वेगळा आहे हे माहीत नाही. मला असं वाटलं की आपण ह्याच्याकडे बघायला सुरुवात केली पाहिजे. मला असं लक्षात आलं की अरे लोकांना कावळा, चिमणी, कबूतर आणि मैना, फार तर पोपट, संपली डिक्शनरी. म्हणजे मी कुठं गेलो आणि म्हटलं की मी पक्षी बघायला आलो, फोटो काढायचे आहेत, ते म्हणतात हां बहुत पंछी उधर चलो, आणि घेऊन जातात. त्यांचे कावळे आणि कबूतर आणि अशी बसलेली असतात. तर हेच पक्षी आहेत असं समजूत तुमची असेल, माझी होती. पण हे काहीतरी वेगळे पक्षी आहेत. हा स्टेपी ईगल म्हणून आहे, रोमानियाहून येतो आणि प्रचंड आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर ईगल माणसाला उचलून नेतो खरं नाही आहे, पण ह्याला बघितल्यावर वाटतं की हा मुलांना उचलून नेईल म्हणून. एवढे हे ताकदवान ॲपेक्स प्रिडेटर्स आहेत. वाघ हा जंगलातला ॲपेक्स प्रिडेटर आहे आणि हा आकाशातला ॲपेक्स प्रिडेटर आहे. तर हे आपण बघायला पाहिजेत. आणि हे बघण्याकरता जो बॅलन्स सांभाळायचा, त्या माझ्या प्रवासाची सुरुवात झाली. मग तो माझ्या आयुष्यातला, मी असं म्हणेन की बायपास आणि नंतरची 2 वर्ष हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता. मी असा विचार करायला सुरुवात केली की आपण आता आपल्या आजूबाजूच्या जगाकडे बघायला पाहिजे. फक्त आपलं आपलं काम हे बघून काम होणार नाही. आणि म्हणून मी माझ्या आत्ताचं जे काम आहे त्याच्यामध्ये बदल केला. पूर्वी दीनानाथमध्ये कुठली घटना घडली की मी पळत जायचो तिथे. बेसमेंटमध्ये पाणी आलं की चालले डॉक्टर केळकर पळत, अशी एक सवय होती. कोणाही पेशंटने भांडण काढलं की मी लगेच जायचो, मी भांडण सोडवतो म्हणून. म्हणजे माझी नसलेली कामं राम्यागड्यासारखी मी अंगावर ओढवून घ्यायचो. म्हणून मी मागे ECG, एक्सरे आणि रात्री मेणबत्त्या आणि पडदे वाटायचं उदाहरण दिलं होतं. तर मी म्हटलं की आता खूप लोक आहेत काम करायला, प्रत्येकाला आपापलं काम आहे, तर आपण आपलं काम नीट करायचं. म्हणजे सर्जरी हे एक माझं काम आहे, आणि हॉस्पिटल पॉलिसी हे माझं दुसरं काम आहे. बाकी मी दीनानाथमध्ये कुठलंच काम करत नाही. दीनानाथच्या ॲडमिनिस्ट्रेशनचं माझ्याकडे आत्ता कुठलंच क्रेडिट जात नाही. त्यामुळे लोक जे काम करतात ते ॲडमिनिस्ट्रेशनमुळं काम करतात. मी फक्त योग्य वाटेवर चाललं आहे का एवढंच बघणारा एक सुपरवायझर आहे. म्हणजे एखाद्या परीक्षेमध्ये सुपरवायझरचं जेवढं महत्त्व असतं तेवढंच माझं महत्त्व आहे. म्हणून मी स्वतःला माझ्याच कामाच्या वेडेपणातनं बाजूला काढून घेतलं. दुसरं मी असं केलं की आपण सर्जन आहोत, आपण ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पडायचं नाही. कारण लोक मला विचारायचे की हल्ली तुम्हाला सर्जरी करायला वेळ होत नाही. तर म्हटलं पोटापाण्याचं माझं एकच काम आहे, ते म्हणजे सर्जरी. मी फक्त ऑपरेशन्स करतो, ॲडमिनिस्ट्रेशन मी करतही नाही. आणि ती माझी पूर्वी हॉबी होती, आता ती पण सोडली आहे म्हटलं मी. तर मी फक्त सर्जरी करतो आणि माझे पोटापाण्याचे पैसे फक्त मी केलेल्या ऑपरेशनमधनं मिळतात. दीनानाथकडनं आणि संजीवनकडनं गेल्या 22 वर्षामध्ये मी एकही नवा रुपया घेतलेला नाही आहे. जे माझे पैसे आहेत ते माझ्या ऑपरेशनकरता माझ्या पेशंटने दिलेले पैसे आहेत. म्हणजे मी त्या ॲडमिनिस्ट्रेशन आणि सर्जरी ह्याच्यामधला बॅलन्स बाजूला करून टाकला. माझं वर्क आणि हॉबीज ह्याच्यामध्ये मी फरक करून टाकला की आपलं काम आहे ते काम आहेच, पण आपल्याला हॉबीजमध्ये वेळ दिला पाहिजे, खर्च केला पाहिजे, त्याच्याकरता तुम्ही प्लॅनिंग केलं पाहिजे. आणि काहीच गोष्ट सहज होत नाही. तर मी आता हॉबीजमध्ये जातो, मी जगभर फिरतो ह्या कामाकरता, नेचर बघायला, फोटोग्राफी करायला, ट्रेकिंग करायला. ते पुढे येणार आहे मी. पण ते करण्याकरता मला 1 वर्षाचं प्लॅनिंग लागतं. कारण आमचे बरेचसे जे गाईड्स आहेत, आता मी ज्या ठिकाणी भारतामध्ये किंवा परदेशी जातो
तर ते पक्ष्यांचे गाईड्स किंवा ट्रेकिंगचे गाईड्स 1 वर्ष आधी बुक होतात. ते असं मी या महिन्यात फोन केला की आऊ क्या 15 दिन पहिले, तो म्हणता हां लेकिन 1 साल 15 दिन के बाद म्हणतात. ते कधीच असं म्हणत नाहीत की 15 दिवसांनी तुम्ही माझ्याकडे या म्हणून. विमानाची तिकीटं कुठे मिळत नाहीत, गाड्या पटकन अरेंज होत नाहीत, मित्र लवकर तयार होत नाहीत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींकरता स्वतःच्या मनाला एक शिस्त लावावी लागते. आणि हे करण्याकरता तुम्हाला दुसऱ्यावर काम सोडणं आणि डिसेंट्रलाइज करणं हे आपल्या आयुष्यात प्रत्येक टप्प्याला आपल्याला करायला लागतं. बरेच जण असे असतात की घरामध्ये सुद्धा बायकोला फायनान्सेसमध्ये हात लावून देत नाहीत. मी ते म्हणतात की मी पैसे मिळवतो, माझे सर्व बँक अकाउंट्स, फायनान्सेस, इन्व्हेस्टमेंट्स, शेअर्स आणि काही बिलं भरणे आणि प्रॉपर्टी टॅक्स भरणे हे सगळं मी माझं करीन. आणि असे बरेच डॉक्टर्स असे कष्ट करताना मी पाहतो. मी हे कष्ट कधीच केले नाही, हे सगळं माझे मिसेस करतात. आणि हे करतात कारण ती एकतर माझ्यापेक्षा कुठलंही काम चांगलं करते, ही एक गोष्ट झाली. आणि दुसरं, मी त्याच्यातनं स्वतःला बाजूला काढल्या गेल्यामुळं मला स्वतःला वेळ मिळतो. तसंच हॉस्पिटलमध्ये मी डिसेंट्रलायझेशन म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटने आपापलं काम करावं असं करतो, मी त्याच्यातनं स्वतःला बाहेर काढून घेतलं आहे. ह्या गोष्टी केल्याशिवाय तुम्हाला वर्क लाईफ बॅलन्स साधता येत नाही. तुम्ही जर असं म्हटलात की प्रत्येक गोष्ट मीच करणार, तर माझ्या जी पूर्वीची परिस्थिती होती, काय एकला चलो रे आणि वर्क इज लाईफ, तशी परिस्थिती निर्माण होते. तर ही बॅलन्सची जी कन्सेप्ट आहे, समतोलाची कन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये काही गोष्टी असतात. एक आयुष्यामध्ये डिमांड्स तुमच्या बदलत जातात. आता आजचं जे माझं लेक्चर आहे ते एक 25 वर्षाखालच्या मुलाला आणि 65 वर्षाच्या माणसासाठी बरंचसं इरिलेव्हंट आहे. मी त्याला मजा वाटेल ऐकून सगळं, पण मजा वाटण्यापलीकडे त्याच्या डिमांड्स ऑफ लाईफमध्ये हे नाहीच आहे. आता या बदलत जाणाऱ्या डिमांड्स आहेत. त्यामुळं आजचं अगदी मला जर कोणी विचारलं की आज कुणाकरता मी बोलतो आहे, कुणाशी मी शेअर करतो आहे, तर माझ्या वयाच्या 30व्या वर्षापासून माझ्या वयाच्या 60व्या वर्षापर्यंत जे काही मी अनुभव गोळा केले त्या लोकांशी मी हे बोलायचा प्रयत्न करतो आहे. त्यांना याचा फायदा निश्चित आहे, कारण हे लोक त्यांचा रस्ता हरवतात. जेव्हा त्या मेजपाशी आपण जातो आयुष्याच्या आणि आपल्यासमोर उद्दिष्ट असतात, तेव्हा कुठल्या तरी दारातनं आत जाताना आपण एक दार निवडतो आणि दुसरी दारं विसरतो. आणि ते एक्स्ट्रीम्सचे साईड इफेक्ट्स हे आपल्याला जगात ठिकठिकाणी दिसून येतात. की कुठल्याही एक्स्ट्रीमला जो माणूस जातो, म्हणजे काम एके काम, हॉबी एके हॉबी, म्हणजे जो माणूस नुसताच खेळतो आणि टाईमपास करतो, त्याला त्या घरातले लोकंसुद्धा आदराने बघत नाहीत. जो नुसताच आनंदी आहे, तो काय आयद्या ऐत खाऊ, काय गोळा किंवा कशाला घरात बसला आहे असं काहीही बोलतात. तो खरंच खूप आनंदी असेल, पण लोकांना नुसता आनंदी माणूस नको आहे. म्हणून लोक काय बघतात की सेल्फ रिअलायझेशन किंवा सेल्फ ॲक्च्युअलायझेशन असा शब्द आयुष्यामध्ये वापरला जातो. म्हणजे आपल्या पोटेन्शियलला आपली शरीर, बुद्धिमत्ता आणि आपल्या आयुष्याचं अचिव्हमेंट नेऊन पोचवणे. जेवढं माझ्यामध्ये पोटेन्शियल आहे तिथपर्यंत मी जाण्याला म्हणतात सेल्फ ॲक्च्युअलायझेशन. आणि हे ज्या घरामध्ये होतं त्या घरामध्ये तुमच्याकडे आदराने बघतात, जिथे होत नाही तिथे थट्टेने बघतात, तिरस्काराने बघतात, कंटाळ्याने बघतात. म्हणून आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा धडा सगळ्यांना असा आहे की प्रोफेशनली पण सक्सेसफुल व्हायला पाहिजे आणि पर्सनल लाईफ म्हणजे लाईव्हलीनेस हा पण सक्सेसफुल व्हायला पाहिजे. हे जर झालं तर तो टाईटरोप वॉक आहे. आणि त्याची काही आता उदाहरणं घेणार आहे मी. खालनं आपण वर जाऊया. अर्निंग आणि स्पेंडिंग किंवा सेव्हिंग आणि स्पेंडिंग ह्याच्यात एक मेजर संघर्ष या मध्यम वयामध्ये असतो. प्रत्येक माणसाला असं वाटतं की मिळवावं पण खर्चच करू नये. डॉक्टर लोक तर भयंकर चिकट असतात खर्च करण्यामध्ये. पेशंटकडनं पैसे घेताना ते वाघ असतात, पण खर्च करायची वेळ आली की त्यांची एकदम शेळी होते. आणि याचं कारण काय असतं, प्रत्येकाला एक इनसिक्युरिटी असते की मी जर आजारी पडलो तर काय होईल, मी जर मेलो तर काय होईल, कोविडनी मी मेलो तर काय होईल, असं कुठल्या तरी मार्गाने मी गेलो तर माझ्या पश्चात घरच्यांचं किती नुकसान होईल या काळजीमध्ये ते असतो. खरं तर फायदा होतो घरच्यांचा कोणी मेला तर. म्हणजे आत्तापर्यंत मी जेवढे म्हणून जगात मोठे लोक पाहिले त्यांच्यामध्ये त्यांचे आईवडील लहानपणी वारले, परंतु आता नाही झालं आपल्याकडे तर हरकत नाही, पण सारखं आपण मेल्यानंतर काय होणार ही डोक्यातनं कल्पना काढून टाकली पाहिजे आणि स्पेंड करता आलं पाहिजे. ही गोष्ट मी अमेरिकेत जाऊन शिकलो. माझ्या या वयामध्ये मी अमेरिकेत गेलो होतो आणि फॉर्च्यून नावाच्या मॅगझिनच्या एडिटरच्या एक लेक्चरला मी बसलो होतो. तर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही जेव्हा मराल तेव्हा तुमच्याकडे एकही पैसा नाही पाहिजे. तुम्ही म्हणलं अरेच्छा, हे तर आमच्या अगदी उलट आहे. आमच्याकडे मरताना कुबेरा एवढी संपत्ती असली पाहिजे असं सांगतात.
तर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही मरताना तुमच्याकडे एकही पैसा असला नाही पाहिजे. म्हणून अमेरिकेने एक कन्सेप्ट सुरू केली, रिव्हर्स मॉर्टगेज म्हणून. म्हणजे तुमचं घरच तुम्ही मॉर्टगेज रिव्हर्स करायचं आणि तुम्ही ज्या वेळेला मराल त्यावेळी त्या घराची एक रुपयाचा किंमत राहणार नाही. आपल्याकडे ते घर पुढच्या 25 पिढ्यांना वापरायला आपण देतो. अमेरिकेमध्ये जर प्रॉपर्टी आईवडिलांनी मुलाला दिली तर 50% टॅक्स लागतो. त्याला इनहेरिटन्स टॅक्स असं म्हणतात. आपल्यापेक्षा या बाबतीत तरी अमेरिकन निश्चित जास्त हुशार आहेत, बऱ्याच बाबतीत हुशार आहेत. पण हा इनहेरिटन्स टॅक्स असल्यामुळे अमेरिकन लोक आपलं घर आपल्या मुलांना देत नाहीत. ते ट्रस्टला देतात, विकून टाकतात, काही पण करतात किंवा हे रिव्हर्स मॉर्टगेज करून ते आनंद उपभोगतात. त्यामुळं पहिलं म्हणजे स्पेंडिंग आणि अर्निंगमधला बॅलन्स हा फार महत्त्वाचा विषय 30 आणि 60मध्ये वेळेत माणसाला कळला तर बरा आहे. नाहीतर तुमचे जे पैसे मागे राहतात त्यांनी तुम्ही तर वाया घालवलाच वेळ कामामध्ये, पण तुमच्या मुलांचंही वाटोळं होण्याचा धोका आहे. फुकट मिळालेला पैसा कधीच हजम होत नाही. तर तो फुकट पैसा कुणालाच देऊ नये. मुलांना शिक्षण द्यावं, मुलांना त्यांचा काय स्वाभिमान द्यावा, त्यांना हे सगळं शिकवावं, पण त्यांचं त्यांनीच मिळवलं पाहिजे असा आग्रह धरला पाहिजे. आणि आपण त्यांना देऊ नये अशा मताचा मी स्वतः हे सगळं जग बघून अभ्यास करून 30 ते 60मध्ये झालो आहे. दुसरं असतो की बॅलन्स जो हॉस्पिटलमध्ये आहे, क्वालिटी आणि चॅरिटी, तेही मी तुम्हाला थोडंसं सांगतो म्हणजे तुम्हाला बॅलन्स या विषयाबद्दल कळावं म्हणून. याचा आपल्या वैयक्तिक आयुष्याशी संबंध नाही आहे, पण हॉस्पिटल गुणवत्तेचं असावं का गरिबांचं असावं याबद्दल संघर्ष जगभर चालू आहे. जे जास्त क्वालिटीच्या दिशेने वेड्यासारखे एक्स्ट्रीमला जातात त्यांना आपण कॉर्पोरेट हॉस्पिटल असं म्हणतो. कारण त्यांचं म्हणणंच असं आहे की ईस्ट ऑर वेस्ट जगातली बेस्ट यंत्रणा आणि बेस्ट डॉक्टर्स आम्ही आणायचा प्रयत्न करणार आहोत, भले ती कितीही महाग झाली तरी चालेल. आणि दुसऱ्या बाजूला शासकीय म्हणूया किंवा गरिबांसाठी चालणारी रुग्णालय आहेत जी ते म्हणतात की आमच्याकडे वर्स्ट टेक्नॉलॉजी असली तरी चालेल पण आम्ही गरिबाची मदत करणार आहोत. आणि समहाऊ लोकांना, मला स्वतःला हे दोन्हीही आवडत नाही. मला स्वतःला उद्या कोणी सांगितलं मी ससूनमध्येच शिकलो आहे पण ससूनमध्ये ॲडमिट हो म्हटलं तर मी काही ॲडमिट होणार नाही, स्पष्टच सांगतो. तसंच मला कोणी कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट हो तर नाईलाज झाल्याशिवाय मी कुठल्याही परिस्थितीत कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट होणार नाही. कारण मला त्यांचं तत्त्वज्ञान आणि ते ज्या पद्धतीने सर्व्हिस देतात ते पटत नाही. का पटत नाही असा विचार केला तर मला वाटतं की तो बॅलन्स नाही आहे त्यांच्यामध्ये. पुढच्याकडे जाऊया, फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये बॅलन्स असावा लागतो. आपण जर घरामध्येच फक्त बायकोचंच ऐकत राहिलो तर त्याला ते काय बैल वेडा झाला, बायको कोंडा झाला, काय असं म्हणतील. सारखं मित्रांमध्ये झाला तर बायको सोडून निघून जाते. त्यामुळं आपल्याला घरचे आणि बाहेरचे दोन्ही आपल्या महत्त्वाचे घटक हे सांभाळून ठेवावे लागतात. राजन जोशीला मी लेक्चरबद्दल सांगितलं तर तो हाऊ टू बॅलन्स बिटवीन वाईफ अँड फ्रेंड्स असं म्हणला. तर मी त्याला म्हटलं त्या विषयावर तूच लेक्चर घे, मी काही त्याची ऑथॉरिटी नाही आहे, पण मी फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये निश्चित बॅलन्स आपल्याला ठेवता आला पाहिजे. आपण कुठल्याच एका बाजूला जाऊन चालत नाही. आणि लाईव्हलीनेस हा आजचा आपला विषय आहे, त्याच्याकडे आपण जातोच आहे. बॅलन्सची अजून एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट मी तुम्हाला सांगणार आहे, काहींना माहिती असेल काहींना नसेल, जी मला माझ्या वाचनातनं आणि फिरण्यातनं कळली. ती म्हणजे मुलं 12 वर्षाच्या आधी त्याला आपण नॉन टीनेजर म्हणतो आणि 13पासून आपण टीनेजर म्हणतो. तर 12च्या खाली ते आईवडिलांवर पूर्णपणे डिपेंडंट असतात. डिपेंडंटचा अर्थ आईवडील सांगतात दात घास, आंघोळ कर, रात्री लवकर झोप, रात्री बाहेर जाऊ नको, खेळ, धडपड करू नको, जे काय सांगतात ते. आणि ते ऐकतात इमानदारीमध्ये, कारण ऐकायचं नसतं हे त्यांना 12 वर्षापर्यंत माहीत नसतं. 12 नंतर 13 ते 21मध्ये ती काउंटर डिपेंडंट होतात. काउंटर डिपेंडंट म्हणजे त्यांच्या असं लक्षात येतं की या आईवडिलांच्या जोखडातनं जर सुटायचं असेल तर ह्याच्या विरुद्ध रिव्होल्युशन म्हणजे प्रत्यक्ष बंड केल्याशिवाय आपण काही ह्याच्यातनं बाहेर पडणार नाही. आणि मग ते असं सुरू करतात की जे सगळं सांगाल त्याच्याबरोबर उलटं करतात. इतकं उलटं करतात की मी माझ्या मुलाला दार उघडू नको, फोन घेऊ नको, पेपर आणू नको असं म्हटलं की तो जाऊन घेऊन यायचा. म्हणजे त्याला बरोबर उलटं सांगितलं की त्याला कळायचं नाही की याच्यात काहीतरी डाव असेल, पण तो बरोबर मी सांगितलं त्याच्या उलटं करायचा. ती फेज वयवर्ष 13 ते 21 म्हणजे टीनेजमध्ये असते. आणि हा नॅचरल बॅलन्सचा एक फेनॉमेना आहे. हा देवाने तयार केलेला आहे, माणसाने तयार केलेला नाही आहे. असं जर मुलांनी केलं नाही तर ती कायम ममाज बॉय किंवा काय, घरातनं तो मुलगा बाहेरच जात नाही. जपानमध्ये किंवा अमेरिकेमध्ये जर एखादा मुलगा आपल्या आईवडिलांच्या घरी वयवर्ष 25 नंतर राहिला तर तो मुलगा ॲबनॉर्मल आहे असं समजलं जातं. हे मी सत्य सांगतोय तुम्हाला. मी त्या मुलामध्ये काहीतरी दोष आहे असं ते समजतात. हेल्दी मुलगा 25 वर्षाला कधीच घरी राहणं शक्य नाही. 18लाच जातात बाहेर, पण 25 अगदी त्यांनी लिमिट गाठले. म्हणून काउंटर डिपेंडन्स ह्या त्या बॅलन्सची एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्याच्या पुढे इंडिपेंडन्स येतो.
की आपल्याकडं फार मुलांची अजून जबाबदारी नाही आणि आईवडिलांची जबाबदारी नाही, अशी जरा मजेत एक मिडल एजची फेज येते की जिथं माणसाला असं वाटतं की आपण काही पण करू शकू. त्या इंडिपेंडन्सच्या फेजमध्ये एक एम्पॉवरमेंट वाटते माणसाला, ही साधारणपणे वयवर्ष 40-50मध्ये असते. मुलं मोठी झाली की जाते लगेच वेगाने. पण मुलं लहान असताना आपण फार एम्पॉवर्ड आहोत, आपल्याला सगळ्या गोष्टी येतात, आपण फार भारी आहोत आणि अचिव्हमेंटही असतात समोर. तर माणसाला असं वाटायला लागतं की आय एम व्हेरी इंडिपेंडंट, आय एम अ ग्रेट पर्सन. 50-55 नंतर मुलांचं एकदा वाढायला लागली आणि आईवडील म्हातारे व्हायला लागले की आपल्या एकदम लक्षात येतं की आपण काही तेवढे इंडिपेंडंट नाही आहोत, आपल्या बऱ्याच चुका झाल्यात. आणि मग इंटरडिपेंडन्स ही एक कल्पना की आपल्या जे राहणं, वागणं, जगणं आहे त्याला मुलांची पण जोड आहे आणि आईवडिलांची पण जोड आहे. असा एक बॅलन्स फॅमिलीचा जो असतो, तर हे एक फॅमिलियल बॅलन्सची ही एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. आणि ही टाईम प्रूव्हन आहे. म्हणजे जगामध्ये सगळीकडे, जगातल्या कुठल्याही भागात गेलात तरी घटना अशाच घडतात. असं नाही की ही आपल्या संस्कृतीशी निगडीत आहे म्हणून. ह्याच्यापेक्षा वेगळं जगामध्ये काही होऊच शकत नाही. आणि फॅमिलीच्या कमिटमेंट्स ह्या बॅलन्स करता असतात. त्याच्यामध्ये फॅमिलीला क्वालिटी टाईम द्यायला लागतो, शेअरिंग करावं लागतं, मुलं वाढवावी लागतात. आणि घरामध्ये तुमच्या घराच्या जबाबदाऱ्या, मगाशी मी म्हटलं तसं बिलं भरण्यापासून ते प्रॉपर्टीपासून सगळ्या गोष्टी मेंटेन करणं. तुम्ही जर प्राणी पाळले असतील तर त्यांची जबाबदारी, फायनान्सेस, पेरेंट्स, हे सगळं अंगावर येतं. आणि मग मी हे जे काही अंगावर घेतलं त्याची थोडीशी झलक तुम्हाला दाखवतो आहे. आणि ती झलक वाढतच जाते. म्हणजे एखादा माणूस वेड्यासारखं काय काय करू शकतो त्याचं, म्हणून मी तुम्हाला चुका केल्या जे सांगितलं ते तुम्हाला आत्ता मी दाखवतो आहे की हे सगळे माझेच प्राणी आहेत, हे जनरल प्राण्यांची चित्र नाही आहेत. आणि हे सगळ्यांचे व्हॅक्सिन्स मी करतो, या सगळ्यांच्या ऑपरेशनला मी त्यांना घेऊन जातो, या सगळ्यांचे आजारपणं जोपर्यंत हॉस्पिटलायझेशन लागत नाही, म्हणजे घरी सलाईन वगैरे सुद्धा यांना मी लावतो, अँटीबायोटिक्स देतो, त्यांना जगवतो, माझ्याच्याने होईल तेवढं. त्यांना माझी बायको त्यांना ते काय काय शिकवते ते बसलेत सगळे तिच्याकडे बघत. अशा पद्धतीने हे आपल्या अंगावर एक वाढवून घेतलेलं काम आहे. आणि हा आमचा झब्बू नावाचा सध्याचा बोका आहे, ज्याला मी घेऊन फिरायला रस्त्याने वगैरे जातो. आणि मला लोक झब्बूचा मालक म्हणून ओळखतात त्यावेळी जेव्हा मी फिरायला जातो तेव्हा. आणि मास्क बीस मी घातलेला असतो, त्यामुळं कोणाला केळकरे वाटायची काही शक्यताही नसते. पण म्हणजे लोक येऊन तुमच्या झब्बूचा म्हणजे तुमच्या मांजराचा फोटो काढू का वगैरे असं लोक मला विचारतात. आणि हे आपली फॅमिली ह्याच्यातनं बाहेर जाण्याचा प्रवास आता आपण सुरू करूया. म्हणजे आत्तापर्यंत आपण जे सगळं बोललो त्याच्यामध्ये थोडंसं तत्त्वज्ञान, बॅलन्स कुठे चुकला, काय करायला पाहिजे. आणि मग एकदम आपण आता ह्याच्याकरता आले की बाहर तो वसंत आ गया है, बंद कमरों में बैठकर कब तक प्रतीक्षा करोगे वसंत की, सुनो वसंत लोहे के बंद दरवाजों पर हाक नहीं देता. तुम्ही जर बाहेर गेला नाहीत तर तुमच्याकडे कोणीच येणार नाही. तर तुम्हाला जर निसर्गामध्ये जायचं असेल, जग बघायचं असेल, स्वतःच्या आयुष्याला डेप्थ किंवा समृद्धी द्यायची असेल, तर ती घरात बसून तुमच्या घरातली बायको, मुलं, प्राणी आणि तुमचे मित्र, तुमचं हॉस्पिटल, ह्याच्यातनं ते होणार नाही आहे. हा तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे. आणि आयुष्याच्या दुसऱ्या भागाकडं आपण चाललो आहे. मी काही सगळी कविता वाचत नाही आहे, पण त्यांनी म्हटलं आहे, बाहर निकलो देखो तब तुम्हें दिखाई पडेगी, धूप भरी हवाओं के भीतर बहती रंग की छोटी छोटी नदियाँ. त्याकडे आपण जाऊया. मग मी काय करायला लागलो, तर मी सगळं म्हणलं आपण आउटडोअरच करूया. मी कॅरम खेळायचो, कॅरम सोडून दिला. मी वाचायचो, मी वाचन कमी केलेलं होतं. सिनेमा बघायचो, सिनेमा कमी बघतो. मी म्हटलं त्याच्याऐवजी आपण निसर्गाकडे वळूया. आणि म्हणून आतलं सोडून बाहेरच्या जगाकडे जायला लागलो. आणि त्या बाहेरच्या जगामध्ये मी ट्रेकिंग पूर्वी करत असते ते वाढवलं, स्वतःचं ट्रेकिंग, माउंटनिअरिंग करायला लागलो, खेळायला लागलो. स्क्युबा डायव्हिंग पाण्यामध्ये असतं ते करायला लागलो. बर्डिंग फोटोग्राफी हा माझा मुख्य छंद, त्याचं मी थोडेसे दाखवणार आहे तुम्हाला. व्हाईट वॉटर राफ्टिंग जगाच्या बऱ्याच कॉन्टिनेंट्समध्ये मी केलं. आणि आता जी कविता सांगितली त्याचं थोडंसं हे स्लेटी हेडेड पॅराकिट्स म्हणून आहेत. भारताच्या म्हणजे पोपटाचेही बरेच प्रकार असतात, असं तुम्हाला समजावं म्हणून. हे रुफस ब्रेस्टेड पार्ट्रिज म्हणून आहे. हा खलीज फिझंट म्हणून आहे. खलीज फिझंट हा मेल आहे. एमेराल्ड डव म्हणून एक कबुतराचा प्रकार आहे जंगलातल्या.
व्हाईट थ्रोटेड लाफिंग थ्रश म्हणून आहेत. नाही, आपल्या आंघोळीपेक्षा पण वेगळी आंघोळ आहे काहीतरी जगामध्ये. आणि मग मी फिरायला कुठे कुठे गेलो, बऱ्याच जागा दाखवल्यात, गोल केलेत ते सगळ्या मी गेलेल्या जागा आहेत. आणि खूप ठिकाणी गेलो आहे. म्हणजे डावीकडनं सुरुवात केली तर पेरू म्हणून साऊथ अमेरिकेतला आहे, कोस्टारिका म्हणून सेंट्रल अमेरिका आहे, अमेरिकेत खूप वेळा गेलो आहे, कॅनडात गेलो आहे, आईसलंड म्हणून मध्ये येतं, युरोपच्या खूप भागामध्ये फिरलो आहे, कझाकिस्तान म्हणून जुन्या रशियाचा भाग येतो तिथं गेलेलो आहे, चायना, हाँगकाँग, सिंगापूर, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, केनिया, टांझानिया, म्हणजे बऱ्याच ठिकाणी फिरलो आहे, इस्रायल, म्हणजे खूप ठिकाणी फिरलो आहे. ते फिरण्याचं वेड हे एक मनामध्ये घेतलेली गोष्ट असते. सिंदबादची गोष्ट तुम्ही वाचत असाल. सिंदबाद काय काम करायचं आहे मला गोष्टी वाचून कळलं नाही, पण सिंदबाद खूप फिरायचं एवढं मला कळलं. आणि ते फिरायचं हे माझ्या मनात इतकं आलं की ते सिंदबादचं भूत जसं त्याच्या पाठीवर बसतं की अरे थोडे दिवस गेले की त्याला वाटायला लागते की आता परत समुद्रात गेलंच पाहिजे, तसं मला थोडे दिवस गेले की असं वाटतं म्हणजे या कोविड काळामध्ये माझी घुसमट काय झाली तुम्हाला कल्पनाच येणार नाही, की कुठे जाऊ शकत नाही आणि जायला परवानगी पण नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये एवढ्या ठिकाणी मी गेलो, पुढची माझी बुकिंग सगळी अडकलेली आहेत. ह्या वर्षामध्ये मी जिथं जिथं जाणार होतो ते सगळे पैसे तिथेच अडकलेले आहेत. ते वसूल करायला पुढच्या वर्षी जाता येईल का नाही याचा मी आत्ता विचार करतो आहे. आता हे अलास्का म्हणून तुम्हाला एक माझं ड्रीम होतं की आपण अलास्काला जाऊ म्हणून. आणि त्या अलास्कामध्ये हब्बार्ड ग्लेशियर म्हणून एक ग्लेशियर आहे. हा ग्लेशियर जगातला 2 नंबरचा ग्लेशियर आहे, म्हणजे मूव्हिंग मास ऑफ आईस त्याला आपण ग्लेशियर म्हणतो. ते आता आम्ही बोटीवर उभे आहोत, बोटीचा कॅप्टन बोलतोय. हा 94 किलोमीटर लांबीचा ग्लेशियर आहे. 94 किलोमीटरचं बर्फाचा तुकडा आहे. आणि ते तुकडे तुटून तुटून पाण्यात पडत असतात. आणि जेव्हा आपण पाण्यात बघतो तेव्हा आपल्या बाजूला टायटॅनिकमध्ये जशी माणसं दिसतात तसे या ग्लेशियरचे पीसेस सगळीकडे फ्लोट होत असतात. तर जगातली एक अद्भुत गोष्ट आहे. पुढची जागा आहे फार माझ्या मनामध्ये खूप वर्ष स्वप्न होतं की आपण माचू पिचू, तुम्ही ऐकलं असेल की इंका नावाची सिव्हिलायझेशन आहे साऊथ अमेरिकेमधली, त्यांचं हे मुख्य ठिकाण आहे. आणि जशी आपल्याकडं अजंता आणि एलोरा 800 वर्ष लपून राहिल्या, कोणालाच कळल्या नाहीत अजंटा एलोरा आहे, तसं माचू पिचू पण संपूर्ण आक्रमणामध्ये लपून राहिलं. तिथे जे काही स्पॅनिश लोकांनी आणि यांनी ते घेतलेलं होतं त्यांना कुणाला कधीच माचू पिचू सापडलं नाही. अनेक दंतकथा आहेत का सापडलं नाही म्हणून, पण ते नाही सापडलं. आणि मग एका अमेरिकन संशोधकांनी या सगळ्या स्वातंत्र्यानंतर या माचू पिचूचा शोध लावला. तर या माचू पिच्चूमध्ये लोखंड नव्हतं त्यांच्याकडे, जुनी संस्कृती आहे, लोखंड नव्हतं, त्यामुळे त्यांची सगळी घरं बघाल तर फक्त एकच गोष्ट दिसते, म्हणजे दगड. बघण्यासारखी गोष्ट आहे फार. डोंगरामध्ये 8000 फुटावर खूप एक सुंदर अनुभव,
ज्यांना कोणाला जमेल परवडेल त्यांच्यासाठी आहे. तिथेच साऊथ अमेरिकेची आणि अमेरिकेची एक फार महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे हमिंगबर्ड. आणि आपल्या अजूनही भारतातल्या बहुतेक लोकांना माहीत नाही की हमिंगबर्ड हा इकडे युरोपमध्ये भारतामध्ये कुठे अस्तित्वातच नाही आहे. तो फक्त अमेरिकन कॉन्टिनेंटमध्ये आहे. आणि मला एक ऑस्ट्रेलियन माणूस भेटला होता साऊथ अमेरिकेमध्ये. तो म्हणला तो दरवर्षी गेली 30 वर्ष फक्त हमिंगबर्ड्स बघायला येतो. हमिंगबर्ड हा एक विशेष पक्षी आहे आणि त्या विशेष पक्ष्याचे अनेक गोष्टी ज्या काही मी तुम्हाला आज सांगणार नाही, पण हमिंगबर्डना बघत बसणे हे एक हिप्नॉटिक आयुष्यामधली गोष्ट असू शकते. त्याचा अभ्यास करणं तर चांगलंच आहे. पन्नास बीट्स पर सेकंद एवढ्या स्पीडने ते उडतात आणि ते उलटे उडू शकतात. इतका त्यांच्या पंखांचा उडण्याचा स्पीड असतो. आणि एवढासा छोटा पक्षी मायग्रेशन करू शकतो नॉर्थ आणि साऊथ अमेरिकन कॉन्टिनेंटमध्ये. ही त्याची जीभ आहे बाहेर येणारी. पुढची म्हणजे मला खूप आवडणाऱ्या गोष्टी आहेत. तुम्हाला कोणाला कंटाळा आला तर बघा, पण या गोष्टी सहजासहजी बघायला मिळत नाहीत. माझ्याबरोबर एक ग्रुप आला होता ॲमेझॉनमध्ये. तर त्या ॲमेझॉनच्यामध्ये आम्ही ज्यावेळी त्या ग्रुपबरोबर एकत्र होतो तेव्हा आम्ही चौघांनी नंतर एक 2-3 दिवस राहायचं बुकिंग केलं होतं. बाकीचे 4 दिवस आधी परत येणार होते. आणि हा पोपटाचा प्रकार आहे, ज्याला मॅकाऊ म्हणतात. तुम्हाला जोगांच्या इथे वगैरे बघायला गेलं तर हा तो मकाऊ बघायला मिळेल. पण हा वाईल्डमधला मकाऊ म्हणजे ॲमेझॉनच्या जंगलामध्ये राहणारा मकाऊ सिनेमात तुम्हाला ते रिओ बिओ पिक्चर असतात त्यात बघायला मिळतो. तर तो बघणं माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं होतं. आणि आम्ही जेवढे दिवस तिथे होतो ते तो काही बघायला मिळाला नाही. बाकीचे सगळे लोक परत आले. आम्ही 4 जणं मागे थांबलो एवढ्याचसाठी की हे मकाऊच बघायचे. हा अत्यंत पोपटांमधला हुशार समजला जातो बुद्धिमत्तेमध्ये. त्यांच्यामध्ये फॅमिली सिस्टीम आहे, त्याला आपण बोललेलं कळतं. मी एकदा जोगांच्या इथे गेलो होतो तर तिथे एक मकाऊ होता. तर आम्ही म्हटलं बर्ड ब्रेन असं का म्हणतात असं त्यांना म्हणलं मी. तर ते म्हणले बर्ड ब्रेन म्हणजे पक्षाचा मेंदू तुम्हाला कमी असतो असं वाटलं का? मी म्हटलं हो मला असं वाटतं कमी असतो. तर त्यांनी सांगितलं राघू ते तोंडातलं खाली ठेव. की ते राघूने तोंडातलं खाली ठेवलं त्या मकाऊने. ते म्हणले एक गिरकी मागून दाखव साहेबांना. की त्यांनी एक गिरकी मारून दाखवली. आता खा म्हणले. त्यांनी खायला सुरुवात केली. किंवा तुम्ही सिंगापूरला जर गेलात जुरॉंग बर्ड पार्कमध्ये तर तो राष्ट्रगीत म्हणतो तिथला जो मकाऊ आहे तो राष्ट्रगीत म्हणतो तिथला. त्यामुळं म्हणजे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे आयुष्यामधली. आणि अर्थातच सगळ्यांचं ड्रीम म्हणजे माझं होतंच, तुमचं असेलही, ते म्हणजे आफ्रिकेमधलं मसाई मारा म्हणून आहे. हा आता आफ्रिकन लायन आहे. बहुतेक काम सगळं आफ्रिकन लायनेसेस करतात जे आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना. आज आंबा इथेच बसला आहे, आता कोणतरी शिकार करेल म्हणून. आणि या बफेलोज आहेत. साधारण वजन त्यांचं 1000-1200 किलो असतं. सिंह नेहमी कळपाने शिकार करतात. एकटा सिंह जाऊन एकट्याची शिकार करायचा सहसा प्रयत्न करत नाही. त्यांचं क्रिकेटचं तर मी वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला जगातल्या दाखवल्या. ते दाखवण्याचा एकच उद्देश होतं की निसर्गामध्ये जे काही सगळं आहे त्या सगळ्या गोष्टीच देवासारख्या आहेत असं मला वाटायला लागलं. मला असं वाटलं की नेचर इज गॉड. आणि व्हाय नेचर इज गॉड? बिकॉज लाईफ इज नेचर. आपण ज्या सगळ्या मानवनिर्मित गोष्टी करतो त्या निर्जीव करतो बहुतेक सगळ्या. प्रत्येक गोष्ट जी आपण घरामध्ये पेंटिंग लावतो, जे काही बिल्डिंगा बांधतो, गाड्या चालवतो, ते सगळं निर्जीव आहे. सजीव निर्माण करण्याचं एकमेव जगात सत्ता ही फक्त ईश्वराला आहे. आणि तो ईश्वर म्हणजेच नेचर आहे. कारण फक्त नेचरच
लाईफपासून लाईफ तयार करू शकतो. आणि मग त्या प्रवासामध्ये अमेरिकेमध्ये मी फॉल कलर्सच्या ट्रिपसाठी गेलो. फॉल कलर्स म्हणजे सगळे लाल, पिवळी, जांभळी अशी ती झाडं होतात. रस्ते जे असतात ते नुसत्या रंगांच्या पायघड्यांनी रंगल्यासारखे दिसतात. आणि खरंच आपण एक वेगळ्या जगात आलो. थोडाच वेळ असतो, किती 15 दिवस 3 आठवडे एवढाच निसर्ग तिथे राहतो. 15 दिवस 3 आठवड्यांनी सगळी पानं गळून जातात आणि थंडीला सुरुवात होते. आईसलंडला गेलो, ती एक विलक्षण गोष्ट आहे. आईसलंडमध्ये फार प्रसिद्ध गोष्ट अनेक आहेत. त्याच्यामध्ये त्यांचे त्याला आपण हे म्हणतो व्होल्कॅनोज, म्हणजे जमिनीखालचं लाव्हा, तो आईसलंड अख्खा त्या लाव्हावर बसलेला आहे. आईसलंडचं जे पाणी गरम होतं ते संपूर्ण गरम पाण्याची यंत्रणा फक्त जिओथर्मल वॉटरवर चालते. आपल्यासारखं चूल पेटवणं हे आईसलंडमध्ये गेल्या 50 वर्षात कधीच घडलेलं नाही आहे. पूर्ण 100% गरम पाणी हे जिओथर्मल वॉटर बाहेर काढून ते करतात. आणि तिथली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची होती, त्याला नॉर्दर्न लाईट्स असं म्हणतात. तुम्ही कोणी गीतांजली म्हणजे रवींद्रनाथ टागोरांचं वाचलं असेल, त्याचा मी मराठी अनुवाद वाचला. त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की हे देवा, आकाशाच्या वीणेवर जेव्हा सतारीचे सोनेरी सूर उमटतील तेव्हा तुझे नाव माझ्या ओठी असू दे. हे बघितलं तिथे आम्ही जेव्हा उभे होतो त्या अकुरेरी नावाच्या अगदी नॉर्दर्न पोलच्या जवळच्या गावामध्ये रात्री, तेव्हा आकाशामध्ये असं एखादी सतार किंवा पियानो वाजावी तसे रंग यायला सुरुवात झाली. हिरवे रंग, निळे रंग, गुलाबी रंग. आणि कधी इकडं येतो आहे मग तो निघून जातो, मग इकडं येतो निघून जातो. कारण हे खरे आकाशातले ढग नाही आहेत, हे सगळे मॅग्नेटिकली चार्ज पार्टिकल्स आहेत. आणि ते सूर्यकिरणांची घर्षण होऊन ते रंग रात्री संध्याकाळच्या असं 8, 9, 10, 11 वाजता दिसतात. आणि ते बघणं म्हणजे अक्षरशः टागोरांची गीतांजली अनुभवण्यासारखं मला वाटलं. आणि मग ह्या 2 गोष्टींमधला फरक मला हळूहळू वाटायला लागला की बॅलन्स जो आपण बोलतो तो बॅलन्स या 2 प्रकारचा आहे. एक मानवी आयुष्याचं आपण बनवलेल्या गोष्टी, ज्याच्यामध्ये म्युझिक आहे, आर्ट आहे, सायन्स आहे, फिलॉसॉफी आहे, पण या सगळ्या मानवी गोष्टी आहेत. कुठलीही फिलॉसॉफी आजपर्यंत कुठल्या प्राण्याला लागू पडलेली नाही आहे. आपण आपल्या प्राण्यांना, आपल्या देवांनासुद्धा साड्या नेसतो, अंघोळ घालतो, म्हणजे आपण कुणालाच सोडत नाही. आपण त्याचं सगळ्याचं मानवीकरण करायला बघतो. आणि दुसऱ्या बाजूला नेचर जो आहे तो पूर्णपणे वेगळा आहे. त्याच्यामध्ये अनेक मिस्ट्रीज आहेत, अनेक वंडर्स आहेत, अनेक ॲडव्हेंचर्स आहेत. आणि ती करायची आपल्याला सवय लागलं तर मला असं वाटलं की आपल्या आयुष्याला बॅलन्स येईल. भारतातले मी पक्षी बघायला लागलो, त्याच्यामध्ये भारतामध्ये 1250 स्पीसीज म्हणजे वेगवेगळ्या जातीचे पक्षी आहेत. एका पक्ष्याच्या स्पीसीजचं दुसऱ्या पक्षाबरोबर मेटिंग किंवा प्रजनन होऊ शकत नाही. म्हणजे हे 1250 हे कम्प्लिटली 1250 इंडिपेंडंट राहतात. आणि नवरा बायको वेगवेगळे दिसतात. या सगळ्या ह्याच्यामध्ये माणसापेक्षा वेगळं म्हणजे बायकाच वाईट दिसतात आणि पुरुष सगळे चांगले दिसतात. मगाचपासून मी जे तुम्हाला खलीज फेझंटपासून सॅटायर ट्रॅगोपान आहे, तर हे सगळे पुरुष शो करतात, पुरुष नटतात, सवरतात, चांगले दिसतात, घर बनवतात, घर सजवतात आणि बायको येऊन इन्स्पेक्ट करून ठरवते की त्या घरात राहायचं का नाही. पूर्ण वेगळं आहे माणसापेक्षा. पण त्या 1250 स्पीसीज पाहायचा मी मनाशी चंग बांधला. 1001 माझ्या झाल्यात आणि आता 250 फार अवघड आहे. म्हणजे ते आता खर्चिक व्हायला लागलं आहे पुढचं 250. एका स्पीसीज करता एक ट्रिप किंवा 2 स्पीसीज करता एक ट्रिप, अशा त्या खर्चिक गणिताला ते जाऊन पोचलं आहे. आणि मी एवढ्या ट्रिप्स आत्तापर्यंत केल्या आहेत. त्याच्यामुळं झालं काय, महत्त्वाची गोष्ट, पक्षी तर मी बघितलेच, पण भारतातले खूप असे एरियाज आहेत जे तुम्ही कोणी बघितले नसतील. जंगलं, वाळवंट, डोंगर, या गोष्टी मी बघितल्या. अशी ही राज्य माझ्या वैद्यकीय व्यवसायामध्ये बघण्याचा काही प्रश्नच नव्हता. म्हणजे चुकूनही मी तिथं गेलो नसतो. आणि हे पक्ष्यांची देणगी आहे की मी या ठिकाणी एवढ्या ट्रिप्स केल्या. हे लडाख आहे, जिथे तुम्ही गेला नसाल तर जायलाच पाहिजे अशी जागा आहे. मी माचू पिचूला जा असं तुम्हाला अजिबात सांगणार नाही. आलास्काल तर अजिबात जाऊ नका असं सांगेन, कारण त्याच्यामध्ये खरंच पैसे खर्च होऊन अँटी क्लायमॅक्स आहे. पण आपल्या देशामध्ये ज्या जागा आहेत त्या स्वस्त तर आहेतच, पण जगातल्या कुठल्याही जागेपेक्षा कमी नाहीत. हिमालय तर सगळ्यात मोठं उदाहरण आहे. तर त्या हिमालयाचा एक भाग, शिवालिक रेंज म्हणतो आपण त्याला, तो लडाख आहे. तो बघा, त्याचा आकाशाचा रंगच वेगळा आहे. आपल्याला पुणेकरांना सूर्य आणि आकाश हे आजारीच बघायची, हॉस्पिटलमध्ये आल्यासारखेच दिसतात. ते ताकदवान असतात आणि सुदृढ असतात, हे फक्त लडाखमध्ये गेल्यावरच कळतं. आणि लडाखमधले पक्षी प्राणीसुद्धा फार सुंदर आहेत. वेगळं त्यांचं तेजच त्यांचं वेगळं आहे. वर तो ब्लॅकनेक क्रेन, म्हणजे ज्याला क्रौंच पक्षी, आपल्या कालिदासाच्या मेघदूतपासून तुम्ही क्रौंचाची वर्णनं वाचली असतील तर तो क्रौंच म्हणजे ब्लॅकनेक क्रेन आहे. लडाखमध्ये याची पूजा होते. दरवर्षी
थंडी संपल्यानंतर तो जेव्हा लडाखमध्ये येतो तेव्हा लडाखी लोकांना कळतं की आता आपलं आयुष्य, बरं आयुष्य पुढच्या 4 महिन्याकरता सुरू झालं. म्हणजे जूनचा 3रा-4था आठवडा असेल. त्यावेळी ह्या पक्ष्याची त्या त्या गावांमध्ये लडाखच्या, जिथे आता आपण आणि चिनी बांधतो त्या ठिकाणी याची पूजा होते. आणि ती पूजा झाल्यानंतर तिथला सीझन सुरू होतो लडाखचा. आणि खालचे मॉर्मॉट म्हणून जे प्राणी दिसत आहेत त्यांच्या फॅमिलीज असतात आणि खाऊन खाऊन ते असे गबरू होतात आणि 6 महिने मग ते जमिनीखाली हायबरनेशनमध्ये, म्हणजे 6 महिने ते जमिनीखालनं खायला प्यायला बाहेर येऊ शकत नाहीत, एवढे ते जाड होतात. आणि त्या काळामध्ये खाण्यासाठी सगळे गरुड, त्यांच्या गोल्डन ईगल आहे, तिथे व्हल्चर्स आहेत, त्यांना हे मॉर्मॉट खायला खूप आवडतात. लडाखमधलं जे लँडस्केप आहे ते सुद्धा अफलातून आहे. असं लँडस्केप जगामध्ये मी आजपर्यंत पाहिलेलं नाही आहे. त्याला मी मूनलँड असं म्हणतो. मी चंद्रावर गेल्यावर जसं 15-20 किलोमीटर लांब दिसेल, वेगळ्याच रंगाचे डोंगर दिसतील, प्रकाशाचा रंग वेगळा, आकाशाचा रंग वेगळा, अशी गोष्ट फक्त लडाखमध्येच होऊ शकते. ती बाकी कुठल्या हिमालयामध्ये होत नाही. त्यामुळं कधी बघितलं नसेल, बाकी सगळ्या गोष्टी सोडा आणि फक्त लडाखला जाऊन या, एवढं नक्की मी सांगेन. अरुणाचल प्रदेश हा पण आपला बहुतेक चीनचे जिथे जिथं वाद आहेत ते प्रदेश फार चांगले आहेत. चीनला इथे कळत असावं बहुतेक. तर अरुणाचल प्रदेश हा फार सुंदर प्रदेश आहे. हा भारतातली सगळ्यात समृद्ध जंगल असलेला प्रदेश आहे. त्याला भारताची लंग्स किंवा भारताची फुफ्फुसं असं आपण म्हणतो. आणि प्रचंड जंगलं आहेत, म्हणजे आपण इमॅजिनच करू शकत नाही. 1000 किलोमीटर जमिनीवर ऊन पडत नाही अशी जंगलं आहेत. आणि तिथे पक्षी पण फार वेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. जे भारतातल्या 1250 स्पीसीज सांगितल्या त्यातल्या जवळजवळ 600-650 पक्षी हे फक्त एकट्या अरुणाचलमध्ये आहेत. त्यामुळे अरुणाचलला वारंवार मला जायलाच लागतं. आणि पक्षी पण फार सुंदर आहेत. म्हणजे अशा, आता हा ब्रॉडबिल पोपटाच्या ह्याच्यातला म्हणायचा का वेगळ्या ह्याच्यातला म्हणायचा सांगणं अवघड आहे. मला आपला तो अरुणाचलचा पोपट असं मी त्याला मनात म्हणतो. पण तो इतका सुंदर आहे, त्याच्यात इतके रंग आहेत, हा इतका डेलिकेट आणि पक्षी, म्हणजे त्याच्याकडे बघत बसलात तुम्ही तर त्यांच्या टोळीच्या टोळी येते आणि थोडा वेळ आपल्यापाशी खेळते आणि परत निघून जाते. मग पुढचे 7 दिवस जरी ब्रॉडबिल शोधला तरी तुम्हाला परत मिळत नाही. असे हे पक्षी आहेत. हा जो बुगुन लिओ चिकला म्हणून पक्षी आहे, याचा शोध भारतीय माणसाने लावला आहे. बाकी सगळ्या पक्ष्यांची नावं ही परदेशी लोकांनी दिली आणि तेच विजेते असल्यामुळं आपली नावं मातीत तुडवून त्यांनी स्वतःची नावं एस्टॅब्लिश केली याच्यामध्ये. म्हणून सगळी नावं इंग्रजी आहेत. मराठी नावं कळत नाहीत, आम्हालासुद्धा कळत नाहीत मराठी नावं, एवढी वर्ष आम्ही तिथे फिरतो. तर ह्या जो बुगुन लिओ चिकला आहे, बुगुन नावाची ट्राईब आहे अरुणाचलमधली. आणि आपल्या पुण्यातले रमण आथरेय म्हणून आयसरचे सायंटिस्ट आहेत, त्यांनी ही जात पहिल्यांदा जगात शोधून काढली. मोठी अभिमानाची पुणेकरांसाठी गोष्ट आहे. आणि त्यांनी त्या बुगुन, तिथली जी ट्राईब आहे त्यांचं पक्षाचं नाव ठेवलं, स्वतःचं ठेवलं नाही. इंग्लिश लोक तसं करत नाहीत. म्हणजे आता मी एक पक्षी दाखवीन, मिसेस गोल्ड सनबर्ड. आता गोल्डची बायको, तिला पक्षी आवडायची, ती मेली म्हणून गोल्डनी पक्षाचं नाव आपल्या बायकोच्या नावाने ठेवलं. तर ब्रिटिश माणूस एव्हरेस्टचं नावापासून तुम्ही सगळी नावं बघा, ही काही संबंध नसलेल्या लोकांची पण आपले जेतेपणाची खूण म्हणून ठेवतो. पण आपलं भारतीय नाव असलेलं जर कुठला एक पक्षी तुम्ही मला विचारलात तर हा बुगुन लिओ चिकला आहे, ज्याचं नाव इंग्रजीमध्ये भारतीय माणसाच्या ट्राईबप्रमाणे पुण्यातल्या माणसांनी पाडलेलं आहे. जांभळा रंग म्हणजे काय, तर त्याच अरुणाचलमधला ग्रँडाला नावाचा पक्षी आहे. तर आम्ही एकदा अरुणाचलला मुद्दाम थंडीत गेलो, टेम्परेचर असेल -20, आणि ग्रँडाला हा पक्षी फक्त थंडीत बर्फाच्या डोंगरातनं खाली येतो. कितीनी खाली येतो तर एका झाडावर 20,000 पक्षी बसतात. अख्खं झाड जांभळ्या कंदिलांनी भरल्यासारखं दिसतं. आपल्या डोळ्यावरचा विश्वास उडतो. थंडी एवढी भयंकर असते की व्हिडिओ शूटिंग काही नीट होत नाही. हे थंडी नसताना हिरवं तुम्हाला दिसतंय त्यावेळी काढलेले फोटो आहेत. हे एक पक्षाचे फोटो आहेत. पण जेव्हा 10-10 हजार येतात तेव्हा फोटो काढायसारखी हातामध्ये शक्तीच राहत नाही. पण ते नुसतं बघायचं तिथे जाऊन की 10-20 हजार ग्रँडाला खाली येतात, खेळतात, फिरतात. काही शिकारी ससाणे त्यांना हवेत खातात आणि ग्रँडाला परत आपल्या प्रवासाला बर्फामध्ये निघून जातात. याला व्हर्टिकल मायग्रेशन असं म्हणतात. म्हणजे एक 25,000 फुटावरनं ते 8-10 हजार फुटापर्यंतचं मायग्रेशन असं पण होत असतं. आणि दुसरं मायग्रेशन आहे ते नॉर्थ पोल टू साऊथ पोल. तिसरं मायग्रेशन आहे चायना टू आफ्रिका. तर ही अशा प्रकारची मायग्रेशन्स पक्ष्यांमध्ये होतच असतात. आता पुढचा आसाम आहे. आसाम माझा फार फेवरेट आहे अशासाठी की डोंगर आणि सथल जमीन यांच्यामधलं जंक्शन म्हणजे आसाम हे स्टेट आहे. त्यामुळे काझीरंगा जे प्रसिद्ध अभयारण्य आहे ते आसाममध्ये खूप अभयारण्य आहेत. मानस आहे, काझीरंगा खूप आहेत. जवळजवळ 12 भारतातली प्रसिद्ध अभयारण्य आसाममध्ये आहेत. आसाममध्ये प्रचंड पक्षी आणि प्राणी येतात कारण हिमालय आणि आपण बाकीचा भारत यांना जोडणारं राज्य म्हणजे
आसाम आहे. आणि हा मग इकडे उजवीकडे मिसेस गोल्ड सनबर्ड आहे, गोल्डच्या बायकोच्या नावाचा सनबर्ड. आणि मग सगळी जी नावं आहेत, वॉर्ड स्ट्रोगॉन, वॉर्ड नावाच्या माणसाने ट्रोगॉनला आपलं नाव देऊन टाकलं. त्याने शोधला, त्यांनी त्याचं नाव दिलं आणि त्याच्या नावाने त्यांनी प्रसिद्ध करून टाकलं. तिथले लोक काहीतरी त्याला वेगळं म्हणतातच. मी जेव्हा ट्रेकिंगला गेलो होतो तर पक्षी शोधतो आणि त्या लोकांना कळायचं की हा माणूस पक्षी शोधतो, तर ते डाफे 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 म्हणत होते. तर मला कळायचंच नाही डाफे काय म्हणतात म्हणून. तर आपला जो ब्लड फेझंट आहे त्याला ते डाफे म्हणतात. आणि मला ब्लड फेझंट करायचा होता, पण मला डाफे काय कळत नव्हतं. आणि त्यांना ब्लड फेझंट हे नाव किती सांगितलं, चित्र काढून. निकोबारला तर एकदा मी गेलो होतो एक पक्षी शोधायला, निकोबार पिजन म्हणून. तर तिथल्या आदिवासीला मी कबूतर सगळं चित्रबित्र काढून पुस्तकातला फोटो पण दाखवला. तो म्हटला चला माझ्याबरोबर जंगलात. आणि मग त्याच्यामागून असले वेड्यासारखे आम्ही जंगलात गेलो. आम्हाला वाटलं आता जिवंत आपण बाहेरच येत नाही. आणि तिथं नेऊन त्यांनी एक साधन आहे पिजन, इम्पिरियल डव म्हणतात त्याला, ते दाखवलं. आमचा इतका चेहरा पडला, म्हणजे आम्ही खलासच झालो. म्हणजे 4-5 तास चालून भयंकर कष्ट करून अंगाला काय काय चावलेलं घेऊन एक इम्पिरियल पिजन जेव्हा त्यांनी दाखवलं, तर त्या लोकांना आपली भाषा, आपल्याला त्यांची भाषाही कळतच नाही. आणि पक्षी तर फार सुंदर आहेत. हे हुलॉक गिबन, म्हणजे त्याला प्रायमेट्स म्हणतात. आणि काही ह्या आसाममध्ये जवळजवळ 8 प्रायमेट्स आहेत. तर ते हुलॉक गिबनला इतकी माणसाबद्दल उत्सुकता असते की मी कधी आसाम आणि अरुणाचलच्या मध्ये ट्रेकिंगला गेलो की गिब्बन फॅमिली, मी नवरा चांगला हँडसम काळा काळा दिसतो, बायको पूर्ण भूतासारखी दिसते. तिला बघितल्यानंतर रात्री झोप येणार नाही तुम्हाला. म्हणजे ॲक्च्युली भूतासारखा चेहरा आहे. तुम्ही नेटवर जाऊन बघू शकता. आता थोडं तुम्हालाही काम दिलं पाहिजे. तर त्या हुलॉक गिब्बन, त्याची बायको, त्यांची मुलं अशी येऊन तुमच्या मागे मागे फिरतात. आणि ती बायको कंटिन्युअसली नवऱ्याला ओरडत असते की मूर्खासारखं माणसांच्या मागे जाऊ नका. कंटिन्युअसली ओरडत बोलत असते ती. आणि तो चेहरा पाडून लक्ष न देता आपला माणसाच्या मागे 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 फिरतो. अंदमानला आणि लक्षद्वीपला तुम्ही गेला नसाल तर अगदी स्वस्त आहे, अगदी सोपं आहे जायला. अवश्य जावं. सकाळी 7ला पुण्यातनं निघालं, 11 वाजता आपण अंदमानला पोचतो. चांगलं योग्य वेळी आधी तिकीट पडेल प्राईस असताना जरूर काढा. कधी कधी ते प्राइसेस पाडतात. प्राईस पाडल्या तिकीट काढायचं, अंदमानला जाऊन यायचं. अंदमानला जाणं तसं खूप सोपं आहे. 4 तासात आपण डायरेक्ट अंदमानमध्ये पोचतो. अंदमानचं अनेक गोष्टी चांगल्या आहेत. मी तुम्हाला फक्त त्याची झलक दाखवतो आहे. हा ब्लॅक बाजा म्हणून पक्षी आहे. स्क्युबा करायला मी शिकलो अंदमानमध्ये पहिल्यांदा. स्क्युबा म्हणजे पाण्याच्या खाली 100 फुटापर्यंत जायचं. साधारणपणे 50 फुटापासून 100 फुटापर्यंत तुम्हाला मासे बघता येतात. पक्ष्यांच्या जाती जगामध्ये 13,000, भारतामध्ये 1250. माशांच्या जाती आहेत 25,000. म्हणजे जेवढे पक्षी आहेत त्याच्याबरोबर दुप्पट मासे आहेत. जगाचा 70% भाग पाण्याखाली आहे. त्यामुळे नॅचरली आपण जर लाईफ म्हणून नेचरकडे किंवा बघितलं तर जास्त मासे असणारे आणि कमी पक्षी असणारे तर फार ऑब्वियस आहे. जे मासे बघण्यामध्ये वेडे असतात ते स्क्युबा करतच फिरतात. माझ्याबरोबर 2-3 वेळा असे स्क्युबा डायव्हर्स होते ज्यांचे 150 डाईव्स, 200 डाईव्स, 500 डाईव्स, 1000 डाईव्स, 2000 डाईव्स. माझे फक्त 15-20 झालेत. पण 2000 डाईव्हवाला माणूस बरोबर असला की आपण एकदम म्हणजे जॉर्ज मॅलरी बरोबर एव्हरेस्टच्या पायथ्याशी चाललो असं वाटायला लागतं आपल्याला. आपण अगदी शुद्र आहोत असं वाटतं. त्यांचा गिअर सगळा स्वतःचा असतो. आपण भाडोत्री घेऊन जातो. आपल्याला सारखी मनातनं भीती वाटत असते की शेवटचा डाईव्ह असेल का म्हणून. त्याला हे माहिती असतं की 2-3 हजार झालेत, चिकार आहेत अजून पुढे म्हणून. आणि ते पाण्याखालचं जग आहे ना, विलक्षण आहे. 2 गोष्टी पाण्याखालच्या विलक्षण आहेत. एक रंग विलक्षण आहेत आणि दुसरी शांतता विलक्षण आहे. पाण्याखाली गेल्यानंतर सर्व आवाज बंद होतात, कुठलाच आवाज ऐकू येत नाही. त्यामुळे मेडिटेशनमध्ये किंवा एखाद्या जंगलामध्ये डोंगरावर गेल्यानंतर ज्याला नीरव शांतता म्हणतो त्याचा खरा अनुभव फक्त पाण्याखाली येतो. बाकी कुठेही कुठल्याही नॉईज कॅन्सलेशन हेडफोननी नीरव शांततेचा अनुभव मी घेतलेला नाही आहे. जगात एक आणि एकच जागा आहे ज्याच्यात पाण्याखाली जिवंत बाहेर आलं तर ती अनुभवल्याचा आनंदही मिळतो. त्यामुळे ही भीती तर मनात असतेच लोकांच्या, पण न पोहणारे लोक सुद्धा स्क्युबा करू शकतात. पोहणारे लोक जास्त घाबरतात. ते पोहणाऱ्या माणसाला लगेच वर जायची सवय असते. न पोहणारा काय स्वतःला तसंही मेलेल समजतो, तो आरामात खाली जातो. अंदमानलाच गेलं आणि सावरकरांची जेल बघितली नाही असं होऊच शकत नाही. आणि ज्यांनी कोणी बघितली नाही तर मला आपलं बघायचं सौभाग्य 1-2-3 वेळा मिळालं. त्यामुळे मी दरवेळी अंदमानला गेलो सगळं करतो, पण सेल्युलर जेलला जाऊन येतोच. सावरकरांची कोठडी उजवीकडे सगळ्यात जी खाली दिसते ही त्यांची कोठडी आहे. या कोठडीमध्ये त्यांनी 10 वर्ष आयुष्याची काढली. शिक्षा प्रत्यक्ष 40 वर्षाची होती, पण 10 वर्ष त्यांनी या कोठडीमध्ये काढली. बरोबर 10x6ची कोठडी आहे आणि 10 वर्ष तिथे काढली. त्यामुळे त्यांना जे कोणी नावं ठेवतात त्यांना मी म्हणतो इथे थोडे दिवस राहून या. आणि ज्यांना कोणाला पूजनीय वाटतं त्यांनी इथे नक्की कधी ना कधीतरी जायलाच पाहिजे. आणि ते डावीकडच्या बाजूला त्रिकोणी सेल्युलर जेल आहे ज्याच्या स्टोरीज तुम्हाला पुस्तकामध्ये वाचायला मिळतात. अंदमानला सनराईज आणि सनसेट
म्हणजे सूर्यास्त आणि सूर्योदय याची विलक्षण फोटोग्राफी करायला मिळते. जर कोणाला असा नेचर फोटोग्राफीचा छंद असेल तर अंदमानसारखी नेचर फोटोग्राफी कुठेच होऊ शकत नाही. फार सुंदर. हे सगळे अंदमानचे आहेत. अंदमानचे पक्षी पण, अंदमानमध्ये एक 25 ते 26 तिथल्या नेटिव्ह स्पीसीज आहेत ज्या भारतात येत नाहीत. अंदमान फार लांब आहे भारतापासून, काळे पाणी, त्यामुळेच त्याला म्हणायचे तिकडे गेला की परत येणार नाही म्हणून. तर तिथे जे पक्षी आहेत ते सुंदर तर आहेतच, पण आपल्याकडे आपल्याला सहसा बघायला मिळत नाहीत. काही आपले तिकडे जातात येतात, पण कमी. तिथलेच बरेचसे जास्त आहेत. तर तिथला भारताच्या ध्वजासारखा पोपट किंवा इकडचं अंदमान बार नाऊल म्हणून आहे, ते सगळेच फार सुंदर आहेत. अंदमानच्या बर्डिंगचे मी 3 ट्रिप्स आत्तापर्यंत केल्या आहेत. एक जी गोष्ट मी बघितली नव्हती, मला कधी बघावीशीच वाटली नव्हती, ते म्हणजे वाळवंट. आणि जेव्हा बघितलं तेव्हा मी त्याच्या प्रेमातच पडलो. म्हणजे काय थारचं वाळवंट किंवा जेसलमेरच्या पुढचं वाळवंट ही आयुष्यामध्ये बघायलाच पाहिजे अशी गोष्ट आहे. त्याच्यासारखा आनंद दुसऱ्या कुठल्या भारतातल्या किंवा जगातल्या गोष्टींनी होऊ शकत नाही. दुबईचं वाळवंट वगैरे त्याच्यासमोर खोटं वाटतं. दुबईच्या वाळवंटात मी सफारी करून आलो आहे, पण हे जे वाळवंट आहे हे युनिक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये रोज हे जे समोर पॅटर्न्स दिसत आहेत हे रोज वाऱ्याने बदलतात, रोज ते डोंगर वाळूचे बदलतात, आणि रोज सकाळी उठल्यावर एक नवीन वाळवंट आपण पाहतोय असं आपल्याला दिसायला लागतं. तिथे 2 विशिष्ट प्रकारचे पक्षी आहेत. हा लेसर फ्लोरिकन म्हणून पक्षी आहे, जो फक्त जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर एवढे 3च महिने तिथं दिसतो. त्या कोर्टशिपच्या काळामध्ये हा पुरुष पक्षी आहे, जास्त सुंदर दिसतो त्यामुळं, आणि तो जोरात अशी उडी ट्र करून मारतो 5 फूट आणि खाली बसतो. आणि असं तो दिवसभर बिचारा, जोपर्यंत त्याला कोणी फिमेल ओला रिस्पॉन्स देत नाही तर हा दिवसेंदिवस तपश्चर्या करतच राहतो तिथे. आणि आम्ही त्याचे फोटो काढत राहतो की तो हे काय करतोय म्हणून. त्या 3 महिन्यानंतर तो उरलेले 9 महिने कुठे असतो हे आजपर्यंत कोणी शोधून काढू शकलेलं नाही. ह्या वर्षी पहिल्यांदा किंवा गेल्या वर्षी पहिल्यांदा इतक्या वर्षांनंतर त्याला ट्रॅकर लावायची परवानगी मिळाली की तो जातो कुठे नंतर. आता तर एवढा सुंदर दिसतो, मग नंतर तो रंग बदलतो, लपून जातो, दुसऱ्या देशात जातो, कोणालाच माहीत नाही. मिस्ट्रीज खूप आहेत. उजवीकडे एक छोटा किडा दाखवला. तुम्ही म्हणाल आता वाळवंटात किड्याचं काय महत्त्व आहे. तर हा किडा जो आहे तो वाळवंटातलं आर्द्रता हवेतली, म्हणजे दव म्हणूया आपण आपल्या गवतामध्ये, ती पितो. आणि ती पीत तो त्या वाळवंटाच्या माउंटच्या टॉपला जाऊन उभा राहतो आणि बरोबर सरडा येऊन त्यांनी द्रव पिलेलं असताना त्याला खातो, कारण सरड्याला पाण्याचा तोच सोर्स आहे. सरड्याने जर हा द्रव प्यायलेला किडा नाही खाल्ला तर सरडा मरेल भुकेने, उपाशी किंवा पाण्याने मरेल. असं इतकं इंट्रिकेट त्या वाळवंटामध्ये मजेशीर गोष्टी आहेत. ते एक गोष्ट बघायची आणि तिथं स्वतः बघायची जाऊन. आपण वाचलेल्या गोष्टी, थोडा अभ्यास. ग्रेट इंडियन बस्टर्ड तुम्हाला माहितीच पाहिजे की सोलापूरच्या जवळ नाणज नावाची सँक्च्युरी आहे. तिथे आता फक्त एक फिमेल बस्टर्ड उरलेली आहे, बाकी सर्व आपण सक्सेसफुली उसाच्या नादामध्ये पळवून लावले. आता तिथं शेवटची जी फिमेल राहिली ती मेली की त्याचं प्रॉपर ऊस क्षेत्र म्हणून घोषित होईल आणि त्याचे तुकडे पाडून विकायला आपण अत्यंत तत्पर आहोत. हा आपल्याकडनं महाराष्ट्रातनं जवळजवळ पूर्ण गेला, गोंदियाला वगैरे थोडासा आहे. आता तो फक्त राजस्थानमध्ये डेझर्ट नॅशनल पार्कमध्ये त्याच्या एक 14 पेअर्स आत्ता आहेत, त्या बघायला आम्ही डेझर्ट नॅशनल पार्कला गेलो होतो. हा माळढोक म्हणतात त्याला, म्हणजे माळरानावरचाच पक्षी आहे. याला ऊस लावला की हा मेला, कारण त्याचं जे प्रजनन आहे ते माळरानावरच्या कॉलमुळंच होतं. झाडं लावली की हा गेला. म्हणजे सगळ्या पृथ्वीवर आम्ही झाडंच लावली की माळढोक मेल्यात जमाय. माळढोकला माळरानच लागतं. आणि आपल्या लहानपणाच्या माळरानाचं महत्त्व काय हे मला आता कळलं, त्यावेळी मला काहीच कळायचं नाही. मला नेहमी माळरानावर असं आश्चर्य वाटायचं की दगड गोटे पडलेत, पिकावू नाही आहे, कशाला या अशा जागा ठेवल्यात, लहानपणी वाटायचं मला. माझी अत्यंत फेवरेट, म्हणजे मला तुम्ही विचारलं तर 1 नंबरचं स्टेट हे तर खूप चांगलं आहे. राजस्थानचं डेझर्ट एकदा 2दा 3दा जायला खूप चांगलं आहे. अंदमान 2-3दा जायला खूप चांगलं आहे. पण मला परत जायला सांगितलं आणि तिथं घर घ्यायला सांगितलं तर ती एकच जागा म्हणजे उत्तराखंड. उत्तराखंडचे पक्षी म्हणजे देवभूमीचे पक्षी, सर्वात सुंदर. जसे अरुणाचलचे होते त्याहीपेक्षा उत्तराखंडचे पक्षी जास्त सुंदर आहेत. आणि ते पक्षी अगदी बोल्ड आहेत, ते घाबरत नाहीत. ते उभे राहतात समोर येऊन. आणि त्यांचा जो राज्य पक्षी आहे त्याचं नाव मोनाल, हिमालयन मोनाल म्हणतात. जो सगळ्यात डावीकडे कासटच्या इथल्या साडीसारखा दिसतो तोच मोनाल. त्यामुळे कारण कासटच्या 4-5 साड्या एकत्र केल्या आणि बांधल्या एखाद्या लाकडाच्या खोडाला तर एक्झॅक्टली मोनालसारखा दिसेल. तेवढी सुंदर साडी मात्र होऊ शकेल असं मला वाटत नाही आहे. उत्तराखंड आणि नेपाळमध्ये, लेह लडाखमध्ये माउंटनिअरिंगच्या खूप
फॅसिलिटीज आहेत. मी माझ्या आयुष्यात छोटेच ट्रेक केले कारण मी एक ॲमॅच्युअर ट्रेकर आहे. मी जर प्रोफेशनल ट्रेकला गेलो तर जिवंत परत येईन का नाही माहीत नाही. फॉल्स कॉन्फिडन्स असतो आपल्याला की आपण एव्हरेस्ट चढू म्हणून, शक्यता फार कमी असते बहुतेक वेळेला. पण एक 21-22 हजार फुटापर्यंत टेक्निकल क्लाइम्बिंग लागत नाही. टेक्निकल क्लाइम्बिंग म्हणजे जिथं आयसॅक्स वापरावी लागते, कॅराबिनर्स वापरावे लागतात, झुमरिंग करावं लागतं, त्याला टेक्निकल क्लाइम्बिंग म्हणतात. जिथं जीवाला धोका असतो, जिथे क्रिवायसेस असतात त्या 2-2 किलोमीटर खोल असतात. हे एव्हरेस्टवरची जी हिलरी स्ट्रेप आहे तिथनं पुढे जाताना माणसं थकलेली असतात खूप, अगदी शेवटचा पार्ट असतो. तिथल्या कुठल्या बाजूला पडायचं ह्याच्यावरनं एव्हरेस्टर्समध्ये जोक होतात. एका बाजूला पडलं नेपाळ साईडला तर 8,000 फूट आहे खाली, आणि उजव्या बाजूला चीनकडे पडलं तर 10,000 फूट आहे. तर लोक म्हणतात चीन साईडला पडूया म्हणून, कारण म्हणजे निदान तेवढा वेळ जास्त जिवंत राहू म्हणून पडता पडता. तर तसं हे माउंटनिअरिंग आहे. वर गेल्यावर आपण प्रत्यक्ष देवभूमीच्या जवळ आलो आहे अशी भावना मनात निर्माण होते. हा समोर एव्हरेस्ट आहे. हे एव्हरेस्ट आहे समोर. तो आम्हाला धीर देतोय की वी आर ऑलमोस्ट देअर म्हणून. कारण चालायला सुरुवात केल्यानंतर शेवटच्या दिवशी साधारण 14 तास सलग चालावं लागतं लास्ट डेला, आणि एव्हरेस्टला 23 तास सलग, जे कोणी एव्हरेस्ट करतात ते. तर बॅलन्स कसं करायचं हा म्हणजे थोडासा टेक्निकचा भाग आहे. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट ही प्रायोरिटीची गोष्ट आहे. तुम्ही ठरवल्याशिवाय गोष्ट करू शकत नाही. तुमच्या मनात एक्झॅक्टली क्लिअर पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये या गोष्टीचं स्थान काय आहे. तुम्हाला जर स्थान महत्त्वाचं नाही वाटलं तर तुम्ही हे करणार नाही. माझ्या आयुष्यात व्यायामाचं स्थान होतं बरंच, पण प्रत्येक वेळी कोणीतरी मंगेशकर आले भेटायला, गव्हर्नमेंटचा ऑफिसर आला, कोणीतरी डॉक्टर आला की आठवड्यातले 3 दिवस माझा व्यायाम बुडायचा. कारण माझ्या दृष्टीने त्यांच्या भेटण्याची प्रायोरिटी माझ्या व्यायामापेक्षा जास्त होती. बायपास झाल्यावर मी बदलली, आणि कोणीही भेटायला आलं तरी मी व्यायामाच्या वेळात भेटत नाही. लोक सह्या घ्यायलासुद्धा व्यायामशाळेत म्हणजे बिल्डमध्ये येतात, मी खाली सह्या द्यायला जात नाही. शक्यतो माझ्याच्याने जेवढं होईल तेवढं मी प्रयत्न करतो की माझ्या व्यायामाच्या वेळेची प्रायोरिटी व्यायामालाच राहील. तसंच मी जेव्हा या पक्षी बघायला वगैरे जातो तेव्हा 7 दिवस, 10 दिवस, 14 दिवस मी पूर्ण बहुतेक वेळा सिव्हिलायझेशनच्या बाहेर असतो. जेसलमेरच्या पुढे तुम्ही पाकिस्तान बॉर्डरकडे जायला लागल्यावर कुठलाच मोबाईल काम करत नाही. लडाखमध्ये कुठलंच नेटवर्क चालत नाही. माउंट मेराच्या इथे नेपाळी नेटवर्क पण चालत नाहीत. त्यामुळं अशी कुठली सुविधाच नसते की दीनानाथमध्ये काय झालं, घरी काय झालं, आईवडील बरे आहेत का, मंगेशकर सगळे बरे आहेत का, अशी सुविधाच माझ्या हातात राहत नाही. त्यासाठी आपल्याला प्रायोरिटीची जाणीव लागते की आपल्याला याचं महत्त्व काय. दुसरं असं लागतं की आपल्याला ते कंपार्टमेंटलायझेशन, म्हणजे ही गोष्ट ह्यावेळी करायची, त्या प्रेझेंट मोमेंटमध्ये राहायचं. तिथं जाऊन दीनानाथचा विचार, तिथं जाऊन पेशंटचा विचार, पेशंटच्या इथे बायका मुलांचा विचार, बायका मुलांच्या इथं कुत्र्या मांजरांचा विचार, अशा गोष्टी करायच्या नाहीत. आपण ज्या क्षणी जिथे असतो तिथं आपलं 100% तिथे असलं पाहिजे. आणि नसलात तर बायको आठवण करून देतेच की तुमचं बोलण्याकडे लक्ष नाही, तुम्ही भलत्याच गोष्टीकडे बघताय. हे आपल्याला कळतंच की आपलं वी आर नॉट इन द प्रेझेंट. तर त्या प्रेझेंटमध्ये राहण्यासाठी या कंपार्टमेंटलायझेशन या टेक्निकची खूप गरज असते. आणि तुम्हाला त्याला स्विच ऑन आणि स्विच ऑफ असं काही लोक म्हणतात. म्हणजे मी माझं एक फाईल उघडली कॉम्प्युटरमधली आणि एक बंद केली. बहुतेकांच्या बऱ्याचशा फाईल्स ओपन राहतात आणि कॉम्प्युटरही मग सगळा स्लो होतो, नीट चालत नाही, बंद पडतो, कधी हँग होतो, गोंधळतो माणूस, आठवणी गोष्टी मनातनं जातात. आपण जर आपल्या घरामध्ये मोबाईल, पेन, चष्मा, घड्याळ विसरलो तर आपल्या फाईली ओपन आहेत असं समजावं. आणि जर नाही विसरलो तर आपल्या फाईली व्यवस्थित ज्या क्षणाच्या त्या क्षणाला चालू आहेत. म्हणजे छोट्या छोट्या टेस्ट आहेत, आपल्याला स्वतःलाही कळतात आणि त्या टेस्ट वापराव्यात. टाईम मॅनेजमेंटला खूपच महत्त्व आहे. तुमचा वेळेवर कंट्रोल पाहिजे, वेळेचा तुमच्यावर कंट्रोल नाही पाहिजे. म्हणजे तुम्हाला कुठे जायचं आहे, कधी जायचं आहे, कितीला निघायला पाहिजे, एअरपोर्टला किती वाजता पोचायचं, तिथे उतरल्यावर किती वाजता गाडी घ्यायची, त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही सहज वेळेच्या आधी 5 मिनटं पोचत असाल तर तुमचा वेळेवर कंट्रोल आहे. तुम्ही प्रत्येक ठिकाणी थोडे थोडे उशिरा पोचत असाल तर तुमच्यावर वेळेचा कंट्रोल आला आहे, पण तुमच्या हातात तो कंट्रोल नाही आहे. आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी उशिरा जात असाल, चिडचिड करत असाल, भांडत असाल तर तुमची टाईम मॅनेजमेंट पूर्ण फ्लॉप झाली आहे. तुम्ही हा बॅलन्स साधू नाही शकणार. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटलं की मला हा बॅलन्स साधायचा आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला जमल्याच पाहिजेत. प्रायोरिटी कळलीच पाहिजे, टाईम मॅनेजमेंट जमलीच पाहिजे, प्रेझेंट फाईल ओपन ठेवल्याच पाहिजेत आणि चांगले मित्राबरोबर असलेच पाहिजेत. संगत ही आयुष्यातली, विशेषतः या सेकंड टाईपच्या आयुष्यातली फार महत्त्वाची गोष्ट आहे. मानवी आयुष्यामध्ये संगतीला महत्त्व आहे,
पण बहुतेक तिथे ठिकाणी आपण एक इंडिव्हिज्युअल ईर्षेने त्याच्यात उतरलेला असतो. म्हणजे म्युझिक ऐकणार तर मी बेस्ट म्युझिक ऐकणार, मी बेस्ट गाणार, मी सगळ्यात चांगला खेळणार. दुसऱ्याला चांगलं खेळवावं अशी भावना चांगल्या चांगल्या खेळाडूंच्या मनात पण नसते, कमी असते. हरलं तर त्यातल्या त्यात हसतात, पण बाकी नाही. पण इकडच्या बाजूला गेल्यानंतर मात्र मित्रांचं महत्त्व खूप आहे. कुठे? नेचरमध्ये मित्रांबरोबर कॉस्ट शेअर होते, सेफ्टी शेअर होते, आणि ज्या गोष्टी एक माणसाला अवघड आहेत त्या 4 माणसांना 6 माणसांना सोप्या होतात, त्यापेक्षा मोठ्या ग्रुपमध्ये होत नाही ते. तर आमचा ग्रुप हा ट्रेकिंगचा 8-10चा असतो आणि बर्डिंगचा 3-4चा असतो. तर अशा प्रकारे मित्रांची कंपनी मिळवावी लागते आणि टिकवावी लागते. आता नेचरची एक मिस्ट्री म्हणून दाखवतोय फार इंटरेस्टिंग गोष्ट. हे आपल्या आंबोलीतलं आहे, म्हणजे कोल्हापूरपासून खाली कोकणात जे उतरतो त्या आंबोली घाटामधलं हा व्हिडिओ माझ्या मुलांनी केलेला आहे. आता हे काय असेल मी तुम्हाला विचारतच नाही, कारण तुम्ही गेस करूच शकणार नाही. तर ही आपली स्नेल म्हणजे गोगलगाय आहे. या गोगलगाईमध्ये एक पॅरासाईट गेला आहे. त्या पॅरासाईटने गोगलगाईच्या मेंदूचा ताबा घेतला आहे. त्या मेंदूचा ताबा घेतल्यानंतर हे जे पुढचे 2 डुकडुक 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 होत आहेत ते त्या पॅरासाईटचे आहेत, ते गोगलगाईचे नाही आहेत. गोगलगाईला असं काही नसतं. गोगलगाय तुम्ही बघितली की लक्षात येईल. मग तो पॅरासाईट त्या गोगलगाईच्या मेंदूवर परिणाम करून तिला झाडावर किंवा त्या छोट्या बुशवर किंवा छोट्या पौद्यावर नेतो. तिथं वर बसून ती गोगलगाय एक पक्षी आपल्याला खाईल म्हणून बसते, मग पक्षी तिला खातो. तो खाल्ल्यानंतर त्या पॅरासाईटची त्या पक्षाच्या पोटामध्ये पुढची लाईफ सायकल सुरू होते. म्हणजे फक्त या पॅरासाईटची लाईफ सायकल चालावी म्हणून गोगलगाईला हा पॅरासाईट जातो, तिच्यामध्ये घुसून तिच्या मेंदूचा ताबा घेतो, तिला झाडावर घेऊन जातो. मग अशी मी उदाहरण त्या वाळवंटातलं दिलं होतं की तो किडाबरोबर वर जाऊन आर्द्रता घ्यायला उभा राहतो आणि तेच त्याच्या मृत्यूचं कारण होतं. तसं या गोगलगाईच्या मृत्यूचं कारण हा पॅरासाईट आहे. तर असे नेचरमध्ये खूप गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी काही महाग नाही आहेत. कारण मी ते अलास्कान माचू दाखवल्यावर कुणी दबकेल, म्हणजे लाखांची स्टोरी सगळी दिसायला लागते. तर तसं काही नाही आहे. अलास्कामध्ये जायची अजिबात गरज नाही आहे. आपल्या आजूबाजूला खूप गोष्टी आहेत ज्याला अजिबात किंमत लागत नाही. पुस्तकं सगळी फुकट मिळतात. नाही मिळेल तर लोक आपल्याला पाठवतात की 100 फुकट पुस्तकं वाचा, मराठीतलं बुक गंगा फुकट वाचा, अशी सावरकरांची सगळी पुस्तकं फुकट वाचा, सारखं येत असतं. वाचायला भरपूर फुकट आहे. म्युझिकला पैसे लागत नाहीत. म्युझिक जर चोरून नाही ऐकलं तर ऐकतच नाही कोणी, असंही म्हणतात हल्ली. त्यामुळे जवळजवळ 100% जनता जगातली म्युझिक हे रॉयल्टी न देता ऐकते. कोण रॉयल्टी देतं देवच जाणे. खेळांना काही पैसे लागत नाहीत. महागडा खेळ तुम्ही गोल्फ वगैरे सोडला तर बहुतेक खेळांना काही विशेष पैसा लागत नाही. सहज कोणाच्याही बजेटमध्ये बसणं. आणि निसर्गाला तर खरंच काही बजेट लागत नाही. आत्ता गेले 6 महिने इथं घुसमट झाली म्हणून आम्ही ताम्हिणी आणि लोणावळ्याच्या मध्येच चकरा मारतो. साप बघतो, किडे बघतो, स्पायडर्स म्हणजे कोळी बघतो, काय वाटेल ते बघतो आम्ही. भरपूर आहे बघायला. आणि त्या नेचरमध्ये आपल्या आजूबाजूला इतक्या मजेशीर आणि आनंददायी गोष्टी भरलेल्या आहेत की तुम्हाला या सगळ्याला पैसे लागतात ही समजूतच करून घेऊ नका. दृष्टिकोन हाच ह्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. तो दृष्टिकोन जर नसेल, जो मला नव्हता, तर मी तिथपर्यंत पोचायची काही शक्यताच उरत नाही. माझ्याकडे पैसे असताना सुद्धा माझ्याकडे तो दृष्टिकोन नव्हता. पैसे नसताना तर काही प्रश्नच नव्हता. पैसे असतानाही जो दृष्टिकोन नव्हता. म्हणून या सगळ्यांसाठी खर्च ही गोष्ट नाही. हे आता आहे ना, म्हणजे तरस म्हणतात त्याला. तरस तुम्ही कोणी पाहिलं का नाही माहीत नाही. सासवडला आहेत तरस, सगळीकडे आहेत. आपल्याला तरस कुठे असतं तर चित्रात किंवा पुस्तकात किंवा जंगलात असतं. सासवड म्हणजे काही जंगल नाही आहे. आपल्या इथनं 1 तासाच्या अंतरावर तरस मिळतं. लांडगा म्हणजे वुल्फ आहे, तो 1 तासाच्या अंतरावर आहे. त्यांनी ती कोंबडी मारून खाल्ली असं वाटतंय बघून. पार्ट्रीज आहे का कोंबडी आहे देव जाणे. पण म्हणजे या गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत. हा एक सरडा आहे. हा ठोसेघर म्हणजे साताऱ्याच्या पलीकडे ते धबधबा आहे एक ठोसेघर नावाचा. तिथे पवनचक्क्या उभारल्या आहेत. त्या पवनचक्क्यांमुळं काय झालं की तिथे जे रॅप्टर्स म्हणजे गरुडांपासनं हे खाणारे शिकारी पक्षी आहेत ते त्या पवनचक्क्यांमुळं बंद झाले. कारण पवनचक्की फिरली तर त्या पक्षाला धडक मारून तो मरायची शक्यता असते. त्यामुळे पवनचक्क्या फिरायला लागल्या की तिथले सगळे रॅप्टर्स किंवा शिकारी पक्षी बंद झाले. ते बंद झाल्या यांची धमाल सुरू झाली. कारण यांना खाणारे फक्त ते शिकारी पक्षीच आहेत. हा असा बसला की शिकारी पक्षी त्याला वरीन उचलतो.
त्यामुळे ठोसेकरच्या इथं गेलं तर आत्ता अक्षरशः शेकडो सरडे मस्त वर येऊन फुक हे त्यांचं कोर्टशिप आहे, डिस्प्ले हा परत पुरुषाचा डिस्प्ले, हा पुरुष सरडा आहे, तो डिस्प्ले करून आकर्षित करतो आहे त्याचं घर व्हावं म्हणून. आणि हे खरंच सुंदर आहे. तर ते म्हणून पैसे हा विषयच नाही आहे. आणि पैशाविषयीने ह्याच्याकरता परत एकदा मी माझं उदाहरण देतो आहे. म्हणजे मी हे डिक्लेरेशन दिलं आहे की याच्यातनं कुठलीही मला टॅक्सची सवलत मिळालेली नाही, मिळतही नाही. तुम्ही पक्षी बघायला गेला याबद्दल भारतीय इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला भयंकर तिरस्कार आहे. ते म्हणतात आम्हाला पैसे द्यायला आला तरच काहीतरी होईल, दुसऱ्या कोणाकडे तुम्ही कुठल्याही कारणाकरता जाता कामा नये. दुसरं आहे की ह्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, की मी कॉन्फरन्सला गेलो आणि पक्षी बघितले असं कधी होतच नाही. कारण अशा कुठल्याच ठिकाणी कॉन्फरन्स भरत नाही. म्हणजे मेडिकल कॉन्फरन्सला जाऊन लोक जग बघतात असं मी एक ऐकलं आहे नवीन. तुम्हाला जास्त डॉक्टरांबद्दल माझ्यापेक्षा माहिती असेल की डॉक्टर जातात मेडिकल कॉन्फरन्सला आणि इस्तांबूल बघितलं किंवा रोम बघितलं किंवा सिंगापूर बघितलं असं त्या कॉन्फरन्सला जाऊन करतात. मी ज्या ठिकाणी जातो तिथे कुठल्याच प्रकारची कॉन्फरन्स नसते, कुणी जाऊच शकत नाही तिथे. मीच कसं जातो आहे मला माहिती. आणि हे सगळं स्वतःच्या पैशांनी करावं लागतं. हॉस्पिटल काहीच देत नाही याच्यातलं. नाही तर तुम्हाला वाटेल की डॉक्टरांचं बरं चाललेलं दिसतंय, अलास्काला गेले, माचू पिचूला गेले, साऊथ आफ्रिकेत गेले, तर हॉस्पिटल एक नवा पैसाही देत नाही. उलट सचिन काही वेळा महाग तिकीटं माझ्याकरता घेतो, कारण त्याला वाटतं सर स्वस्तात प्रवासच करू शकत नाहीत म्हणून. मग सचिनचं माझं आल्यावर एक भांडण होतं की बाबा तू का महागाचं काढलं म्हणून. मग तो म्हणतो तुम्ही कुठं सांगितलं होतं आधी. मग मी आले त्याला लिहूनच देतो की हे स्वस्तातलं स्वस्त तिकीट आहे, ही सगळ्यात घाणेरडी जागा आहे. म्हणजे विमानाच्या मधल्या जागेवर मी बसूच नाही असं त्यांना वाटायला लागलं काही वेळेला. मधल्या जागेची सगळ्यात किंमत कमी असते. आणि आपण आजच्या लेक्चरचा शेवटच्या ह्याच्यावर येऊया की हॅपीनेस कम्स ॲट अ प्राईस. जगात काहीच फुकट नाही आहे. प्राईस कमी आहे फार, दृष्टिकोन महत्त्वाचा आहे, पण तरी तुमचा वेळ तर तुम्हाला घालवावा लागतो. मी जेव्हा हे सगळे पक्षी बघायला आणि ट्रेकिंगला आणि माउंटनिंगला जातो तिथला खर्च तर होतोच, इथलंही ₹0 येतं इन्कम. म्हणजे बघायला गेलं तर हा एक आर्थिक मिसहॅप आहे. म्हणजे असं बघायला जाणं हा, की ज्याला पैशाच्याच मागं लागायचं आहे त्याच्या डिक्शनरीतच हे येऊ शकत नाही. कारण त्याचं जर पैशामुळंच त्याला आनंद मिळणार आहे तर हा मूर्खपणाचं सर्टिफिकेटच आहे की स्वतःचे पैसे तर इथलेही घालवले आणि तिथलेही घालवले, डबल ट्रबल. पण एकच पुढचं वाक्य आहे की लॅक ऑफ इट, म्हणजे तुम्ही जर हा आनंद मिळवला नाही तर देर इज अ मच हायर प्राईस टू पे. तर तुम्ही जर या आनंदापासून दूर राहिलात तर मी शिकलो आहे की ती प्राईस ह्या प्राईसपेक्षा खूप जास्त आहे. आपल्या आयुष्यात कधीतरी हा धडा तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये कधीतरी हा मिळणार आहे. आणि प्रत्येकजण किती काम करतो दुसऱ्याशी तुलना असं काही नाहीच आहे. प्रत्येकाचंच आयुष्य धकाधकीचं आहे. प्रत्येकालाच रेस म्हणतो ती रेस प्रत्येकाच्याच नशिबात आहे. ह्या रेसमधनं आपल्या छंदांसाठी आपल्या आनंदासाठी वेगळा वेळ काढणं, त्याची प्रायोरिटी म्हणजे महत्त्व स्वतःच्या मनामध्ये ठेवणं आणि तसा दृष्टिकोन ठेवून विचार करून त्याच्यामध्ये काम करणं मी केलं. मला आता असं वाटतं की माझी तब्येत आत्ता माझ्या बायपासपेक्षा आता बरोबर किती वर्ष झाली, 2006, म्हणजे 14 वर्ष पुढच्या एक 15-20 दिवसात पूर्ण होतील. तर या 14 वर्षामध्ये माझी तब्येत त्यावेळेपेक्षा बेटर आहे असं मला वाटतं. बायपास नाही झाला पुढचा तर हे वाक्य खरं आहे. पण तोपर्यंत मला असं वाटतं की माझी तब्येत माझा स्टॅमिना, माझी कार्यक्षमता, माझ्या कामामधली बुद्धिमत्ता हे सगळं 2014 पूर्वीपेक्षा बेटर आहे असं मला वाटतं. तर ह्या गोष्टींचा आपल्या बॅटरीच्या रिचार्जिंगसाठी सुद्धा उपयोग होऊ शकतो. तीच बॅटरी वापरून झिजवण्यापेक्षा तिला जर विश्रांती देऊन वेगळं खाद्य जर बाहेरनं मिळालं तर आपल्याच कामामध्ये सुद्धा सुधारणा होते असं मला हल्ली वाटायला लागलं आहे. पण ह्याचे उदाहरणं माझ्यासमोर माहीत नसल्याने मी या गोष्टीबद्दल सध्या विचार करतो. तुम्ही सगळेजणं, आज पाऊस आहे, करोनाचा भीती मनातनं गेली आहे का नाही माहीत नाही अजून, पण वेगळा विचार काहीतरी करण्यासाठी आलात, माझं ऐकून घेतलं आणि मी हे तुम्हाला म्हणजे शेअरिंग पद्धतीनेच सांगितलेलं आहे, कुठलाच उपदेश नाही आहे. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे. त्यामुळं सगळ्यांचं मी आभार मानतो. धन्यवाद.